सो नमस्कार मित्रांनो, फेसबुकच्या या माध्यमातून मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. तो म्हणजे बिझनेस NLP या संदर्भात. तो सर्वप्रथम रवी सरांचं आभार की त्यांनी ही संधी दिली अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि खरोखर कौतुकास्पद कामगिरी करतायत रवी सर. सगळ्या उद्योजकांना एकत्र आणणे, त्यांच्यासाठी काही ना काही नाविन्यपूर्ण कल्पना राबवणे आणि त्यांना काही ना काही व्हॅल्यू ॲडिशन देत राहणं. सो खरंच एक ग्रेट गोष्ट या माध्यमातून होत आहे. आणि एक चांगली गोष्ट ही की मी पण या संकल्पनेशी जोडला गेलो आणि तुमच्या सर्वांपर्यंत मी पोहोचतोय. सो दॅट इज रिअली गुड थिंग. आता एक 10 लोक लाईव्ह दिसत आहेत. एक 2 ते 3 मिनिटात आपण चालू करूयात आणि मी माझ्या टॉपिकवर येईन. तसंच ड्युरिंग द सेशन तुम्हाला जर का काही क्वेश्चन्स असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्या दुसऱ्या स्क्रीनवर मी बघतो आहे कोणाचे काही कमेंट्स येत आहेत ते किंवा काय होतंय. सो त्या पद्धतीने मी ते गोष्टी तुमचे जी काही शंका असतील किंवा जे काय असेल तर त्याचं मी सोल्युशन द्यायचा किंवा निरसन करायचा प्रयत्न करेन. सो आपण एक 2च मिनिटात चालू करूयात. फक्त बघतोय की कोणाचे काही कमेंट्स किंवा काही आलेले आहेत का. ऑल राईट. सो मित्रांनो, सुरू करतोय. बिझनेस NLP हा शब्द कदाचित तुम्ही कधी ऐकला असेल नसेल, आय डू नॉट नो. पण आज त्या शब्दाबद्दल जाणून घेणार आहोत. आज त्या शब्दाबद्दल समजून घेणार आहोत की काय आहे NLP म्हणजे नक्की, आणि हे माझ्या बिझनेससाठी मला कसं उपयोगी पडेल. प्रत्येक जण इथं व्यवसाय करण्यासाठी आलेला आहे. या कोविडमध्ये प्रत्येक जण काही ना काही इनोव्हेटिव्ह बिझनेस करतोय, करू इच्छितोय. पण या सगळ्या ऑल राईट. आता आवाज येत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, कारण मी फोनवरून लाईव्ह करत आहे. सो तुम्ही कमेंट जर का टाकली तर मला माझ्या सिस्टीमवर दिसेल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकू. सो कोणीतरी प्लीज कमेंट टाका की तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित पोचतो आहे का. पोचत असेल तर वेल अँड गुड, मग आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ शकू. कमेंट बॉक्समध्ये बघतोय मी की कमेंट्स काय आहेत का. ओके, मला काही कमेंट्स आय थिंक यायला लागल्यात. एकच मिनिट मी चेक करतोय. आय थिंक काहीतरी गडबड चालू आहे असं दिसतं, त्याच्यामुळे कदाचित मला इथं काहीच दिसत नाही आहे स्क्रीनवर. सो स्टील आय थिंक लेट्स मूव अहेड. मी आता फोन बऱ्यापैकी जवळ घेतलेला आहे आणि कदाचित तुम्हाला माझा आवाज येत असेल अशी अपेक्षा आहे.
अनफॉर्च्युनेटली काहीतरी सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं मला इथं काहीच दिसत नाहीये की कमेंट्स येत आहेत का नाही. ओके, सो लेट्स मूव्ह अहेड. अज्युमिंग की तुम्हाला माझा आवाज क्लिअरपणे ऐकू येतोय आणि तुम्ही समजू शकताय की मला नक्की काय बोलायचं आहे. इन द मीन टाइम मी सिस्टीमला पण बघतोय की सिस्टीम मध्ये तोपर्यंत जर का आलं तर मला समजून येईल की नक्की तुम्हाला आवाज येतोय का नाही. सो जस्ट गिव्ह मी कपल ऑफ मिनिट्स. प्रत्येक सेशनच्या वेळेला टेक्नॉलॉजी आपापलं रोल प्ले करते, टेक्नॉलॉजी दाखवते. पहिले मला सॅल्यूट करा आणि त्याच्यानंतरच पुढे चला. सो दॅट्स द ओनली थिंग. पूर्णपणे हँग झालेलं आहे माझं सिस्टीम. ऑल राईट, सो अज्युमिंग लेट्स लेट्स लेट सिस्टीम वर्क. सिस्टीम त्याच्या पद्धतीने काम करेल. आपण आपलं चालू ठेवूयात आणि जसं मला समजेल त्याप्रमाणे मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल. सो बिझनेस NLP या संदर्भात चालू केलेले आहेत ते खरंच चांगली गोष्ट आहे की मॅक्सिमम उद्योजकांपर्यंत आपण पोहोचतो आहोत. त्यांची वेगवेगळ्या समस्या जाणून घेतो आहोत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतो आहोत. तर तसंच एक वेगळ्या टॉपिकवर आज मी बोलणार आहे, ते म्हणजे NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आपल्यापैकी काही जणांनी हा शब्द कधी ऐकला असेल पूर्वी, NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, किंवा काही लोकांनी कधी ऐकलं नसेल, किंवा कोणी पॉवर, माइंड प्रोग्रामिंग असे वेगळे वेगळे शब्द किंवा वेगळे वेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील. सो ह्याचा आणि बिझनेसचा काय संबंध आहे, की मला हे सगळं गोष्ट करण्यासाठी किंवा एखादा बिझनेस चांगला रन करण्यासाठी मला माइंडसेट चांगला ठेवण्याची का गरज आहे. सो या विषयावर आज आपण बोलणार आहोत. माइंडसेट फॉर बिझनेस सेट. सो या आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ज्या सांगणार आहे ते म्हणजे एक 3 स्टेप प्रोसेस मी तुम्हाला एक सांगणार आहे की ज्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सेल्फ रिअलायझेशन आपण ज्याला म्हणतो ते होईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला 5 प्रश्न असे देणार आहे की जे 5 प्रश्न तुम्ही ॲज अ ऑन्टरप्रेनर, तुम्ही ॲज अ बिझनेसमन स्वतःला विचारले पाहिजे एव्हरी सिंगल डे. सो रोजच्या रोज मी हे कुठले 5 प्रश्न विचारू, हे कुठल्या 3 स्टेप्स आहेत की ज्या गोष्टींनी माझं एक विचार करण्याचं पूर्णपणे पद्धतच बदलून जाईल किंवा माझी विचारसरणी पूर्णपणे बदलून जाईल. तर हे काय आहे, ह्या सगळ्या याच्यासाठी आज आपण इथे जमले आहोत. आणि मी तुम्हाला, जर तुम्ही शेवटपर्यंत राहिलात मित्रांनो, तर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि एक फक्त सांगणं असं आहे की जे काही मी सांगत आहे आता, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे स्वतःचे डॉट्स कनेक्ट करत चला. कनेक्ट युअर ओन डॉट्स, हे मी नेहमी सांगत असतो माझ्या सेशन्समध्ये, की तुमचे स्वतःचे डॉट्स, तुम्हाला स्वतःला जिथं कुठं एक्सपिरियन्स वाटतो की अरे हा एक्सपिरियन्स मी माझ्या या एक्सपिरियन्स सोबत मी शेअर करू शकतो, जोडला जाऊ शकतो. सो प्लीज तिथं स्वतःचे डॉट्स कनेक्ट करत चला, सो दॅट तुम्हाला हे जे काही मी सांगतो आहे किंवा कुणी जे काही सांगत असेल ते तुम्ही समजून घ्यायची जी तुमची क्षमता असेल ती वाढेल. कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफशी कुठंतरी कोरिलेट करत असाल ऑल द टाइम. सो कनेक्ट युअर ओन डॉट्स, ते जे मी सांगितलं ते नक्कीच लक्षात ठेवा. अनफॉर्च्युनेटली अजून पण माझी सिस्टीम इथं काही रिस्पॉन्स देत नाहीये, त्यामुळं तुमचे जे काही कमेंट्स आहेत, मी सांगतोय की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, सो दॅट ते प्रश्न मी घेऊ शकेल. होपफुली काही मिनिटात सिस्टीम चालू होईल आणि आपण ते कमेंट्स आणि या सगळ्या सेक्शन्स घेऊ शकू. सो माय ओन इंट्रो, मी कोण आहे ह्याच्याबद्दल मी पहिले थोडंसं सांगतो. माझं नाव डॉक्टर योगेश दाऊद खान आहे. मी माझं करिअर चालू केलं ॲज अ HR प्रोफेशनल. त्याच्यानंतर मी एका MBAच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं बरीच वर्ष, आणि आता मी इंटरनॅशनली सर्टिफाईड NLP ट्रेनर आहे. आणि हे सगळं जे मी करतोय सध्या, दॅट इज आउट ऑफ माय पॅशन.
एक चांगला सुखाचा जॉब किंवा एक चांगला आपण ज्याला म्हणतो की एक स्टेबल इन्कम असलेला एक प्रोफेसरची नोकरी की जी तुम्हाला 9 to 5 काम देते, खूप लिमिटेड वर्कलोड असतो, वेकेशन्स असतात, हे सगळं सोडून मी या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरलो. कारण का मला एक जाणवलं की कुठंतरी लोकांना मदत केली पाहिजे, कुठंतरी लोकांना समजून सांगितलं पाहिजे की का काही लोक सक्सेसफुल होतात, का काही लोक फेल्युअरचा शिकार बनतात. आणि हे सगळं करण्यासाठी मी जेव्हा 2008 साली, टू बी प्रिसाइज 2008 वॉज द इयर की जिथं मी चालू केलं या सगळ्या फील्ड बद्दल समजून घेणं की काय आहे नक्की NLP, काय आहे कॉन्शियस माइंड म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय. आणि या सगळ्या गोष्टी जसं जसं मी समजून घ्यायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की अरे, हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे जे काही सोल्युशन्स आहेत, ते सगळे आपल्यातच आहेत. प्रॉब्लेम क्रिएट आपणच करतोय, सोल्युशन्स पण आपल्याकडेच आहेत. फक्त ते कसे करायचे, त्या हे जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, एवढं पॉवरफुल माइंड आहे, त्याच्याशी संवाद कसा साधायचा, हे सगळं बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. आणि हे माहिती नसल्यामुळं झालं काय की लोक एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जगतायत की जे तेवढं ग्रेट नाहीये. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी मी अनेक लोकांशी संपर्क साधला, अनेक लोकांकडून शिकलो. NLP मध्ये जे मास्टर ज्यांना म्हणतात, जे गुरु आहेत NLP क्षेत्रातले, डॉक्टर रिचर्ड बँडलर, की ज्यांनी NLP ही संकल्पना आणली 1970 साली. तर मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या अंडर मास्टर प्रॅक्टिशनरचा कोर्स केला. दुसरे जे को फाउंडर आहेत NLPचे, डॉक्टर जॉन ग्रिंडर, त्यांचा मी सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहे. एक टॅड जेम्स म्हणून एक तिसरा को फाउंडर होता की त्याचं अमेरिकन बोर्ड ऑफ NLP ही जी संस्था आहे की जगभरातली सगळ्यात मोठी संस्था NLPची, त्या संस्थेचा मी अप्रूव्ड आणि सर्टिफाईड ट्रेनर आहे. सो हे सगळं मी केलं कारण माझी पॅशन होती की मला लोकांना काहीतरी द्यायचंय, मला लोकांना काहीतरी सांगायचंय, मला लोकांच्यात काहीतरी चांगला बदल घडून आणायचा आहे. आणि त्या एकमेव कारणासाठी मी या क्षेत्रामध्ये उतरलो. आणि जसं मी उतरलो मित्रांनो, तसं मला इतक्या चांगल्या गोष्टी समजायला लागल्या, इतक्या चांगल्या गोष्टींनी मी प्रभावित झालो. आणि हे करत असताना अनेक लोकांशी संपर्क आला, अनेक लोकांचे छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये मदत झाली. आणि हे टूल्स आणि टेक्निक्स या ज्या आहेत NLPच्या, या इतक्या सिम्पल आहेत की त्या करताना किंवा त्या सगळ्या बघताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. सो दॅट इज व्हॉट इज ऑल अबाउट माय इंट्रो. माझ्या इंट्रोबद्दल एवढं सांगेन. बाकीचं तुम्हाला जर का अजून जास्त माहिती पाहिजे असेल, तुम्हाला माझी कुठं मदत पाहिजे असेल, तर नक्कीच मला संपर्क तुम्ही साधू शकता. रवील सरांकडे माझा नंबर आहे, किंवा ते शेवटी सेशनच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये टाकतील किंवा मी सर टाकेन, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि तुम्ही नक्कीच या, माझी वेबसाईट आहे www.nlpinfinite.com. तर त्या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला दिसेल की मी नक्की काय काम करतो आणि काय नाही. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड ॲज अ इंट्रो. लेट्स कम टू द पॉइंट. आपण इथं ॲज अ उद्योजक म्हणून सगळेजण जे जमलो आहोत, की प्रत्येकाचा काही ना काही व्यवसाय आहे, प्रत्येकजण काही ना काही इथं बिझनेस करण्यासाठी आलेला आहे किंवा बिझनेस करतोय. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मित्रांनो, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की असे तुमचे कुठले पेन एरियाज आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमचा बिझनेस त्या लेवलला जात नाही ज्या लेवलला जायला पाहिजे. असे कुठले एरियाज आहेत की जे तुम्हाला वाटतायत, की जे तुम्हाला पेनफुल वाटतायत, की जे अवघड एरियात, यार हा पर्टिक्युलर एरिया आहे ना, या एरियामुळे माझा पर्टिक्युलर बिझनेस ग्रो होत नाहीये. आता इथं बिझनेस ह्याचा अर्थ मी असा स्पेसिफिक बिझनेस म्हणत नाहीये, पण एनी बिझनेस फॉर दॅट मॅटर. एनी बिझनेस, कुठलाही बिझनेस, जो तुम्ही कुठला आत्ता बिझनेस करत असाल, त्या बिझनेसच्या संदर्भात तुमचं जे काही असेल ते प्लीज तुम्ही कमेंटमध्ये टाका, सो दॅट मी इथं कमेंट बघत जाईन. सो काय पेन एरियाज तुम्हाला वाटतात तुमच्या बिझनेसमध्ये? मला आता थँकफुली सगळे कमेंट्स आणि सगळं दिसायला चालू झालेलं आहे.
सो प्लीज प्लीज तुमचे जे काही पेन एरियाज आहेत ते त्या एरियाज त्या ह्याच्यात टाकले तर बरे होतील. सो मला अजून तरी काही कमेंट दिसत नाहीयेत, कदाचित थोडासा टेक्नॉलॉजिकल लॅग असेल. पण बेसिकली जेव्हा जेव्हा मी ऑन्टरप्रेनर्सशी किंवा जेव्हा जेव्हा कुठल्याही बिझनेसमनशी इंटरॅक्शन केलेलं आहे त्यावेळेला जे काही मला एरियाज पेन एरिया सापडले ते म्हणजे पहिली गोष्ट तर ॲज अ ऑन्टरप्रेनर बऱ्याच लोकांचा फोकस हा जो असतो तो खूप डायव्हर्स फोकस असतो. ह्याचा अर्थ काय की एका गोष्टीवर, ज्या गोष्टीमध्ये माझी मास्टरी आहे त्या गोष्टी मी 1760 गोष्टींवर ॲट अ टाइम फोकस करतो. ऑफकोर्स ती एक त्या त्या मुवमेंटची गरज पण असू शकते. पण इमॅजिन करा जर का तुमचा फोकस 10 ठिकाणी असेल तर तुमचा रिझल्ट तुम्हाला जो पाहिजे तो तसा मिळणार आहे का? एक सिंपल एक्झाम्पल द्यावंसं वाटतं. ओके, नो बिझनेस सर टिल टाइम, म्हणजे अजूनपर्यंत काही बिझनेस नाही असं तुमचं म्हणणं आहे. ओके, सो अजून अजून कुणाला काही प्रॉब्लेम एरियाज आहेत का की जे तुम्ही सांगू इच्छिता? एनी अदर प्रॉब्लेम एरिया? मला आता एक प्रॉब्लेम एरिया सापडला की नो बिझनेस टिल टाइम. काही बिझनेसच नाहीये सध्याच्या परिस्थितीमध्ये, लॉकडाऊन चालू आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठलाच बिझनेस सर्व्हाइव्ह करत नाहीये. आता या गोष्टी सगळ्या डिपेंड करतात, इट इज ऑल अबाउट द माइंडसेट. त्याच लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानीचं रिलायन्स कॉर्पोरेशननी करोड रुपयांची इन्व्हेस्ट जगभरातून, तर त्याच लॉकडाऊनमध्ये कितीतरी बिझनेस फ्लरिश झाले. सो फोकस आपला कुठं आहे? एक माझा जो गुरु आहे टोनी रॉबिन्स, तो नेहमी म्हणतो की वेर एव्हर युअर फोकस गोज युअर एनर्जी फ्लोज. तुमचा फोकस जिथं जातो तिथं तुमची पूर्ण एनर्जी जाते. आत्ता मला सांगा की तुमचा फोकस कुठं आहे? तुमचा फोकस जर का असा असेल की बिझनेसच मिळत नाहीये, किंवा मी ह्याचा अर्थ म्हणतं की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह थिंकिंग विषयी हा कार्यशाळाच नाहीये. मी तुम्हाला एक क्लिअर कट आणि प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे की जिथं तुमचा फोकस जातो, हे सगळं आपलं माइंड कसं काम करतं त्याच्यावर हे सेशन आहे. आणि तुम्ही नीट जर का लक्ष देऊन या गोष्टी केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यातून रिझल्ट कसे मिळतात. सो फोकस या गोष्टीवर मी जे बोलतोय, एक एक छोटीशी एक्सरसाइज करूयात आपण. आत्ता तुम्ही जिथं कुठं बसला आहात, ज्या कुठल्या ठिकाणी, त्या आजूबाजूला बघा आणि तिथं तुम्हाला ग्रीन कलर कुठं कुठं दिसतोय ते जरा शोधून काढा. एक 15 ते 20 सेकंदाचा अवधी किंवा 30 सेकंदाचा अवधी घ्या आणि तुम्हाला ग्रीन कलर कुठं कुठं दिसतोय तो शोधून काढा. कमीत कमी 10 ग्रीन कलर तरी शोधून काढले पाहिजे तुम्ही. आणि जसे तुम्हाला ग्रीन कलर्स दिसतील तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका डन म्हणून, सो दॅट मला कळेल की तुमची ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली. सो जसं जसं तुमचं समजेल तुम्हाला की तुम्हाला हे ग्रीन कलर सापडले, तसे तसे तुम्ही डन या शब्दाने टाईप करा, सो दॅट मला कळेल की तुमचा ग्रीन कलर, तुम्हाला 10 ग्रीन कलर सापडलेले. मी कमेंट बॉक्समध्ये बघतो इकडं, माणसं मिळत नाहीत, मार्केटिंग डन 12, मार्केटिंग ओके. माझ्या फोटो शेजारी, गुड ऑब्झर्वेशन, गुड ऑब्झर्वेशन. ओके, सो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ग्रीन कलर सापडला. आता आता हा जो आपण प्रवास करत होतो गेल्या 1 मिनिटाचा,
ग्रीन कलर शोधण्यामध्ये, या पूर्ण वेळात मला एक सांगा की रेड कलर अवेलेबल होता त्या रूममध्ये, ब्ल्यू कलर अवेलेबल होता, ब्लॅक कलर अवेलेबल होता, हे बाकीचे जेवढे काही कलर्स आहेत ते कलर्स अवेलेबल होते का? जर का होते तर मग तुमचं लक्ष त्यांच्याकडे गेलं का? सगळे कलर डिलीट केले आणि त्यांनी फक्त फोकस केला की ग्रीन कलर मला कुठं दिसतोय, असं काही झालंय का? पण माझ्या माइंडनी फक्त आणि फक्त ग्रीन कलर या एका गोष्टीवर फोकस केला आणि बाकीचं सगळं त्यांनी डिलीट केलं. जर का तसं झालं असेल तर डिलीट हा शब्द टाका चॅट बॉक्स मध्ये, सो दॅट मला कळेल की तुम्हाला मी जे काय सांगतोय ते कळतंय. तसंच आवाजाबद्दल काही जर का असेल तर प्लीज सांगा, कारण त्याप्रमाणे मी आवाज कमी जास्त करू शकेन. ओके, यस यस, नाही लक्ष गेले. ओके, ओके, अजून कमेंट्स येत आहेत मला. ग्रेट, ऑल राईट. सो झालं काय या सगळ्या ह्याच्यामध्ये? या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या माइंडला मी एक टास्क दिली. सी, माइंड इज लाईक अ गोल सिकिंग मेकॅनिझम. आपलं माइंड जे असतं ना, ते सायंटिफिकली असं बनलं गेलं की जे कंटिन्युअसली कुठलं ना कुठलं गोल, कुठलं ना कुठलं ध्येय त्याला शोधायचं असतं आणि ते गाठायचं असतं. तो कॉन्स्टंटली आपलं माइंड त्याच्यावर काम करत असतं की मला कुठला प्रोजेक्ट मिळेल, मला कुठलं गोल मिळेल, मला कुठला ऑब्जेक्टिव्ह मिळेल की जो मला अचीव्ह करायचा आहे. आता ह्याच माइंडला जर का तुम्ही व्यवस्थितपणे पॉझिटिव्ह गोल्स दिले किंवा जे गोल्स की जे मला पाहिजे ते गोल जर का मी दिले तर मला ते रिझल्ट मिळतील जे मला हवे आहेत. पण ऍट द सेम टाइम जर का माझ्या मी जर का माझ्या माइंडला एक्झॅक्टली मला काय पाहिजे तेच नाही देऊ शकलो तर होईल काय? आता जसं मी म्हटलं की तुम्हाला फक्त ग्रीन कलर शोधायचा आहे, तर मी तुम्हाला गोल दिला की हा ग्रीन कलर शोधा. तुमच्या माइंडनी सगळ्या गोष्टी बाजूला सोडल्या आणि फक्त ग्रीन कलरवर फोकस केला. सो तसंच तसंच हीच गोष्ट, हीच संकल्पना जी मी मगाशी सांगत होतो, कनेक्ट युअर ओन डॉट्स. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आत्ता कुठल्या गोष्टीवर फोकस करत आहात? आत्ताच्या घडीला मॅक्सिमम लोक जे मी इंटरॅक्ट करतोय डे इन डे आउट बेसिसवर, लोक फोकस करतायत की बिझनेस कसा होत नाहीये, लोक कशी मिळत नाहीयेत. सी, इट इज ऑल अबाउट द टाईप ऑफ क्वेश्चन्स यू आस्क टू युअर सेल्फ. तुम्ही प्रश्न काय विचारता, काय लेवलचे प्रश्न विचारता, त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला उत्तरं मिळतात आणि ती उत्तरं तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पर्यंत, तुमच्या गोल पर्यंत घेऊन जातात किंवा घेऊन जात नाहीत. सो तुम्ही तुमचे प्रश्न काय विचारताय, तुमच्या माइंडला काय प्रश्न विचारताय? माणसं का मिळत नाहीयेत? जर का हा प्रश्न तुम्ही विचारत असाल की यार मला माणसं का मिळत नाहीयेत, किंवा मला मार्केटिंग का जमत नाहीये, किंवा मला अमुक गोष्ट का करता येत नाहीये, किंवा हे लॉकडाऊन का झालं, आता हे लॉकडाऊन का झालं, करोना का आला, असे जर का मी प्रश्न विचारायला लागलो स्वतःला तर होईल काय? मला आन्सर्स काय मिळतील? करोना का आला, किंवा माझ्या व्यवसायामध्ये हे संकट का आलं? सो अशा पद्धतीची जर का तुमची थॉट प्रोसेस असेल तर तुम्हाला जे काही रिझल्ट मिळणार आहेत किंवा जे काही तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत त्या प्रश्नांची, ती तशीच असतील. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जर का मी माझी थॉट प्रोसेस बदलली किंवा माझे प्रश्न बदलले की असं मी काय करू जेणेकरून मला माणसं मिळतील, असं मी काय करू की जेणेकरून माणसं माझ्याकडे टिकतील, अशी मी कुठली गोष्ट करू की जी ॲज अ मार्केटिंग बद्दल पण मी आज थोडंसं बोलणार आहे की का लोक तुमची प्रोडक्ट विकत घेतात किंवा विकत घेत नाहीत, का लोक तुमचे सर्व्हिसेस विकत घेतात किंवा विकत घेत नाहीत. सो याबद्दल पण मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. सो मी जस्ट कमेंट्स बघतोय काही. ओके, सो फोकस जर का माझा असेल चुकीच्या गोष्टींकडं तर मला रिझल्ट चुकीचे मिळतात. से फॉर एक्झाम्पल, मी माझ्या वर्कशॉपमध्ये नेहमी सांगतो की माझं वजन का वाढलं किंवा माझं वजन कमी का होत नाहीये, असं जर का मी प्रश्न विचारला स्वतःला की माझं वजन कमी का होत नाहीये तर उत्तर काय येईल? सपोज तुमच्यापैकी कोणी ओव्हरवेट असेल आणि तुम्ही हा प्रश्न विचारला की माझं वजन कमी का होत नाहीये, तर तुम्ही काय उत्तर देणार?
तुमचं मन काय उत्तर देईल? तुझं वजन कमी होत नाही कारण तू जंक फूड खातोस, कारण तू व्यायाम करत नाहीस, कारण तू लेट झोपतोस, तुझी लाईफस्टाईल खराब आहे. सो हे हे सगळे जे उत्तरं येतील ती काय तुम्हाला एनर्जी देणारी उत्तर आहेत का? डेफिनेटली नॉट. ती तुमची एनर्जी ड्रेन करणारी उत्तर आहेत. सो तसाच प्रश्न तुम्ही जर का विचारला स्वतःला की माझा बिझनेस का होत नाहीये, आणि मग तुम्ही हे जे असे सगळे प्रश्न उभा करताय आणि त्या प्रश्नांची जी उत्तरं मिळतात की माझा बिझनेस का होत नाही, कारण लॉकडाऊन आहे, कारण जागतिक संकट आहे, कारण असं आहे, कारण लोक एवढी मरतायत, मग माझे गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन्स आणलेत, हे झालंय. सो ज्या मुमेंटला तुम्ही तुमचा प्रश्न चेंज कराल, तुमचं थॉट प्रोसेस चेंज कराल, तुमची ऍक्टिव्हिटी डेफिनेटली बदलून जाईल. तर का मी असा प्रश्न विचारला की असं मी काय करू की जेणेकरून मी माझा बिझनेस या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा मी वाढवू शकेन. हा प्रश्न मित्रांनो मलाही पडला होता, कारण माझं प्रोफेशन आहे ट्रेनिंग घेणं, आणि ट्रेनिंगला तुम्हाला फिजिकली जावं लागतं, 10 लोक एकत्र यावी लागतात, तेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेता. पण हे सगळं पूर्णपणे थांबलं, आणि जेव्हा मी हा प्रश्न विचारला की आता मी काय करू जेणेकरून मला माझं ट्रेनिंग पण चालू करता येईल आणि मी पैसे पण कमवू शकेन, आणि त्यावेळेला मला ही गोष्ट लक्षात आली की मी ऑनलाईन जाऊ शकतो आणि ऑनलाईन ट्रेनिंग कंडक्ट करू शकतो आणि त्याला रिस्पॉन्स चांगला मिळू शकेल. मी मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू शकेल. इनफॅक्ट मी रादर 10, 20, 25, 50, 100 लोकांची ट्रेनिंग घेण्यापेक्षा आता मी जर का ऑनलाईन जातो आणि मी 1000 लोकांना ॲट अ टाइम जर का मी केटर करत असेल तर नथिंग लाईक इट. आणि या सगळ्या ह्याच्यातून एक नवीन बिझनेसचा मॉड्यूल मला डेव्हलप करायला मिळालं, एक डोक्यात आलं, आणि त्या पद्धतीने आय एम रनिंग इट सक्सेसफुली. सो हे फक्त एकाच प्रश्नामुळे झालं की मी या लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी बिझनेस कसा वाढवू शकेन, घरी बसून सुद्धा मी काय करू शकेन. कारण माझा जो बिझनेस आहे तो एक्झॅक्टली तसा आहे की त्याला मला जावं लागतं, इथं जाणं शक्य नाहीये, लोक येणं शक्य नाहीये, लोक एकत्र येणं शक्य नाही. सो द मोमेंट यू फोकस ऑन सर्टन थिंग्स, थिंग्स चेंजेस. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की जे काही तुम्ही मोटिवेशन आहे, कमिटमेंट आहे, पॅशन आहे, ही बऱ्याच वेळा आपली असते. बिझनेस चालू करताना खूप मोटिवेटेड असतो, खूप पॅशनेट असतो, खूप कमिटमेंट असते की मी हे करणार ते करणार. पण कुठंतरी कुठंतरी असं होतं की तुम्ही त्या बिझनेसला पूर्णपणे वाहून जाता, आणि समहाऊ तुम्हाला जे आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो की मला सगळा माझा जो 24 तासाचा वेळ आहे तो मी सगळीकडे व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे. माझी फॅमिली असेल, माझी मुलं असतील, आई वडील असतील, पॅरेंट्स असतील, नातेवाईक असतील, ह्या सगळ्यांना मला वेळ देता यायला पाहिजे, मित्रमंडळी असतील, माझं पर्सनल लाईफ असेल, हे सगळं राहतं बाजूला. आणि लोक पूर्ण 24 तास बिझनेस बिकम्स देअर एक्सटेन्शन, की त्यांच्या आयडेंटिटीचं एक्सटेन्शन म्हणजे त्यांचा बिझनेस बनतो. सो हे असं काही आपल्या बाबतीत झालंय का की बिझनेसमध्ये आपण का आलो? तुम्ही हा विचार करा की तुम्ही बिझनेस चालू केला त्यावेळेस तुम्ही का बिझनेस चालू केला, आणि आत्ता जे तुम्ही काही करत आहात त्या काय करतात. मॅक्सिमम टाइम तुम्ही ऍक्टिव्हिटी करत आहात. त्याच्यावर पण तुम्हाला सांगणार आहे की ऍक्टिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये खूप फरक आहे. बरेचसे जण आपण ऍक्टिव्हिटी करत असतो, पण दॅट डझंट मीन दॅट वी आर प्रोडक्टिव्ह. ह्याचा अर्थ असा नाही की आपण प्रोडक्टिव्ह आहोत. ऍक्टिव्हिटी करतोय आपण, खूप गोष्टी करतोय, बट दॅट डझंट मीन वी आर प्रोडक्टिव्ह. अजून काही प्रॉब्लेम्स की जे मला फेस करायला मिळाले, लोकांकडून समजून घेतले, ते म्हणजे बरेचशी लोक दे आर अनविलिंग टू लिसन, अनविलिंग टू सी सर्टन थिंग्स. आय एम सर्चिंग फॉर अ स्टार्टअप, फेसबुक मीटिंग, ओके ओके, मोबाईल नंबर द्या. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला, मोबाईल नंबर आणि या गोष्टी मी तुम्हाला लेटर ऑन सांगेन, डोंट वरी. सो अनविलिंग टू लिसन टू एनिथिंग, कुठल्याही गोष्टीला समजून न घेणं किंवा कुणाचं ऐकणं न ऐकणं, या गोष्टी ऍज अ उद्योजक, ऍज अ ऑन्टरप्रेनर बरेच जण करतात की मला सगळं माहिती आहे, यार मी बिझनेस चालू केलाय, मला सगळ्यात जास्त अक्कल आहे. तुम्हाला अक्कल असेल, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ पण असाल, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्याच बाबतीत तज्ज्ञ असाल. एखादा कदाचित मार्केटिंगमध्ये तज्ज्ञ असेल, एखादा प्रोडक्शनमध्ये असेल, तर एखादा सेल्समध्ये असेल, तर एखादा ह्युमन कॅपिटलमध्ये असेल. प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या एरियामध्ये तज्ज्ञ आहे, पण जेव्हा तुम्ही ऍज अ ऑन्टरप्रिनर बनता तेव्हा तुम्ही सगळ्याच गोष्टी ऍट अ टाइम करता. आणि बरेचसे ऑन्टरप्रिनर्स काय करतात की त्यांना कुणाचं ऐकायचं नसतं, आणि
त्याच्याच एक्झॅक्टली ऑपोजिट गोष्ट पण सांगणार आहे, की त्यांना बऱ्याच लोकांना मेंटॉर नसतो. सी जर का तुम्हाला लाईफमध्ये ग्रो करायचं असेल, तर तुम्हाला मेंटॉर असणं ही कंपल्सरी गोष्ट आहे. आणि मेंटॉर हा काय करतो? मेंटॉर तुम्हाला मदत करतो चुकांपासून परावृत्त होण्यासाठी. मेंटॉर तुम्हाला चुकांपासून परावृत्त होण्यासाठी मदत करतो. काय करतो मेंटॉर? त्याला त्याच्या फील्डमधलं नॉलेज असतं आणि तो ते नॉलेज तुम्हाला शेअर करतो. कोच का लागतो? कारण तुम्हाला लवकर ग्रो होण्यासाठी. सचिन तेंडुलकर असू देत, नाही तर विराट कोहली असू देत, नाही तर फॉर्च्यून 500 कंपनीजचे सीईओज असू देत, ही सगळी लोक स्वतःसाठी एक मेंटॉर, एक कोच ठेवतात. का ठेवतात? आणि तो फक्त एकच नाही, बिझनेस कोच असतो, फिजिकल फिटनेसचा कोच असतो, मेंटल कोच असतो, वेलनेस कोच असतो. हे सगळी लोक का असतात? कारण ती लोक त्या त्या एरियामध्ये एक्सपर्ट असतात आणि ते त्यांचे एक्सपर्टीज तुम्हाला शेअर करतात. आणि ह्याच्यासाठी कुणीतरी मेंटॉर, कुणीतरी कोच असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा होतं काय, आपण ऐकतो, पण कुणाचं ऐकतो? अशा लोकांचं ऐकतो की ज्यांच्याकडं ती एक्सपर्टीज नाहीये. अशा लोकांचं ऐकतो की ज्यांच्याकडं ती स्किल नाहीये, ज्यांच्याकडे ते नॉलेज नाहीये, किंवा ज्यांनी ती गोष्ट कधी केलेलीच नाहीये. एक एक माझा विद्यार्थी होता की त्याला बिझनेस करायचा होता आणि तो माझ्याकडे आला, म्हटला सर मला बिझनेस करायचा आहे. MBAचा स्टुडंट होता. म्हटलं सर मला बिझनेस करायचा आहे, मला असं असं एक प्लॅन डोक्यात आहे, हे करायचं ते करायचंय. म्हटलं मग प्रॉब्लेम काय? तो म्हटलं सर मी इतक्या लोकांना विचारलं, पण सगळेजण म्हटले की नाही, त्या बिझनेसमध्ये काहीच राम नाहीये, त्या बिझनेसमध्ये काहीच तुला कमवता येणार नाही, नको करू, हे नको करू. मग मी त्याला विचारलं, तू हे ज्या लोकांना सल्ले विचारले, हे कोण होते? मग त्याने सांगितलं की कोण, काका होता, मामा होता, हा होता, तो होता, ओळखीचे होते, नातेवाईक होते. म्हटलं त्यांच्यापैकी किती लोकांनी तो बिझनेस केला आहे किंवा कुठलाही बिझनेस केला आहे? आणि हे मी जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा तो म्हटलं की सर त्यापैकी जवळपास 90-95% लोकांचे कधी बिझनेस नव्हते, त्यांनी आयुष्यभर जॉबच केलाय. आता ज्या माणसाने आयुष्यभर जॉब केलाय, त्याला जर का तुम्ही बिझनेसचे रिलेटेड सल्ले विचारायला गेला, तर तो काय म्हणेल? अरे बिझनेस नको करू, कारण बिझनेसमध्ये फार खतरा असतो, फार डेंजर गोष्ट आहे, नाही करायला पाहिजे, बेटर वे तू जॉब कर. आणि तीच गोष्ट तुम्ही त्या माणसाला विचारा की ज्याचा पगार 20,000 रुपये, त्याला विचारावर महिना मी 1,00,000 रुपये कसे कमवू, तर तो म्हणेल यार ही तर इम्पॉसिबलच गोष्ट आहे. कारण त्याची बिलीफ सिस्टीम सांगत असते त्याला की तू महिना 20,000 रुपये कमवतोय, महिना 1,00,000 रुपये कमवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, इम्पॉसिबल आहे, तुला नाही जमणार. आता ही गोष्ट जर का तुम्ही सल्ले घेता एखाद्या माणसाकडून की ज्याच्याकडे 20,000 रुपये पगार आहे, आणि त्याला तुम्ही विचारता 1,00,000 रुपये मी महिन्याचे कसे कमवू, नाही कमवता येणार. तो तुम्हाला नाही सांगू शकणार. पण तेच एक्झॅक्टली तुम्ही अपोजिट करा. इमॅजिन करा की तुम्ही मुकेश अंबानीकडे गेलाय आणि त्याला जर का तुम्ही विचारलं की बाबा रे मला सल्ला दे, मी महिन्याचे 1,00,000 रुपये कसे कमवू. डोंट यू थिंक की तो माणूस तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल? कदाचित मी तर असं म्हणेन की तो एवढा मोठा सल्ला देईल की अरे 1,00,000 रुपये महिन्याचे कुठं कमवतो, माझ्याकडे अशी टेक्निक आहे की तू 1,00,000 रुपये दिवसाला कमवशील. इजंट इट? का? कारण तो त्या सगळ्या गोष्टी करून बसलाय. मी म्हणत नाही तुम्ही मुकेश अंबानीकडे जावं, पण मी हे सांगतोय की तुम्ही योग्य व्यक्तीकडे जर का गेलात, तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं, योग्य गायडन्स मिळतं आणि त्याचा उपयोग होतो. कारण त्या लोकांनी त्यांची मेहनत, त्यांचं स्किल, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला ते काही मिनिटांमध्ये देत असतात. मेंटर आहेत रवी सर, डेफिनेटली रवी सर इज अ ग्रेट मेंटर. त्यांच्यामुळं तर बरेचसे ऑन्टरप्रिनर्स हे करतायत. कॉल मी ऑन सो अँड सो नंबर. तुमचा मोबाईल नंबर द्या. मी डेफिनेटली मी कमेंट बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर टाकेन, सो डोंट वरी. ॲट द एंड ऑफ द सेशन मी माझे सगळे डिटेल देणार आहे तुम्हाला. अं, बरेच जण हे सगळं करतात जेव्हा त्यांच्याकडं त्यांचे पेन्स असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना हे गोष्टी समजत नाहीत आणि त्याच्यामुळं ते मागं पडतात. आता या सगळ्यामध्ये रोल कुणाचा असतो? अकॉर्डिंग टू माय स्टडी, या सगळ्यांचा रोल असतो ह्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा. आपल्याकडे दोन माइंड आहेत मित्रांनो. एक आहे कॉन्शियस माइंड, दुसरं सबकॉन्शियस माइंड किंवा अनकॉन्शियस माइंड, ज्याला आपण म्हणतो चेतन मन आणि अवचेतन मन. सो कॉन्शियस माइंड जे आहे ते फक्त 10% त्याची पॉवर आहे आणि सबकॉन्शियस माइंड 90% पॉवरफुल आहे. सो टक्केवारीमध्ये 90% काम सबकॉन्शियस करतं आणि 10% काम कॉन्शियस माइंड करतं. किंवा सायंटिफिकली जर का बघितलं, तर आपलं सबकॉन्शियस हे 30,000 टाइम्स मोर पॉवरफुल असतं दॅन कॉन्शियस माइंड. आता विचार करा, बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही कॉन्शियसली एखादी गोष्ट ठरवता,
जाणीवपूर्वक एखादी गोष्ट ठरवता की मला असं करायचं आहे, पण ते तुम्ही नाही करू शकत. हे असं का होतं? कारण तुम्ही फक्त 10% ऑफ द पॉवर यूज करताय. वेरेस 90% ऑफ द पॉवर आपण यूजच नाही करत आहे. सबकॉन्शियस कडे इतकी प्रचंड मेमरी आहे, इतकी प्रचंड ताकद आहे, इतकी. एक उदाहरण द्यायचं झालं, मी नेहमी देतो की सबकॉन्शियस माइंड इज लाईक अ एरोप्लेन. सबकॉन्शियस माइंड एक एरोप्लेन सारखं काम करतं आणि कॉन्शियस माइंड हे पायलट सारखं काम करतं. आता ट्रॅव्हल करायला किंवा जर्नी करायला पायलट आणि एरोप्लेन हे दोघं जण लागतात. हे दोघंही जण लागतात. पायलट पण पाहिजे, एरोप्लेन पण पाहिजे, तरच जर्नी होऊ शकते. नुसताच पायलट जर का म्हणला की मी 500 लोकांना खांद्यावर बसवीन आणि उडवीन, नाही शक्य. आणि नुसतंच एरोप्लेन आहे आणि पायलट नाहीये, त्याला कुठं जायचं कसं जायचं हे नाही माहिती, तेही नाही शक्य. सो आपल्याला पायलट पण पाहिजे, एरोप्लेन पण पाहिजे. सो त्याच पद्धतीने हे जे सबकॉन्शियस माइंड आहे की जे तुमचे सगळ्या गोष्टींचे सोल्युशन देत असतं. बेसिकली ते काम कसं करतं, तर ते काम करतं एका वेगळ्या पद्धतीने. आपल्याला आपण बऱ्याच वेळा बघा, तुम्ही ठरवलं असेल की उद्या मला 5 वाजता उठायचं आणि व्यायाम करायचा, किंवा 1 जानेवारीला बऱ्याचशा लोकांनी काही ना काही हे ठेवले असतील, रिझोल्युशन्स म्हणतो आपण, न्यू इयर रिझोल्युशन, की मी 1 तारखेपासून करणार, सोमवारपासून असं करणार. आणि होतं काय? काय तुम्ही ती गोष्ट करता का? किंवा केल्यानंतर किती दिवस करता? आय नो बरेचशी जण ते, आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो आरंभशूर, थोडे दिवस करतात आणि नंतर डाऊन होतात. किंवा ती 1 जानेवारीला जो संकल्प असतो तो 2 दिवस, 4 दिवस, एक आठवडा जातो आणि 15 जानेवारी किंवा 26 जानेवारी पर्यंत, झेंडावंदन पर्यंत आपण तो संकल्प, ती डायरी, ते सगळं विसरलेलो असतो. हे असं का होतं? कारण आपण फक्त कॉन्शियसली ठरवतो. एक बिझनेसमन म्हणून जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुम्ही फक्त कॉन्शियसली विचार करता की यार मला बिझनेस करायचा आहे, मला प्रॉफिट बनवायचा आहे, मला हे करायचं आहे. हे फक्त तुम्ही कॉन्शियसली विचार करता, पण तुमच्या सबकॉन्शियसला ते विचार समजत नाहीत, कारण त्याची भाषा पूर्णपणे वेगळी आहे. आपल्या सबकॉन्शियसची भाषा पूर्णपणे वेगळी आहे, की जी जर का आपण समजून घेतली तर प्रचंड फरक पडेल. प्रचंड फरक पडेल द वे यू डू द बिझनेस. एक एक एक्झाम्पल तुम्हाला देतो आणि तुम्ही मला सांगा की तुमच्या मेंटल स्क्रीनवर किंवा तुम्हाला काय समजतंय जर का मी एखादा शब्द वापरला. से फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी एक शब्द वापरतो मर्सिडीज बेन्झ. आता मर्सिडीज बेन्झ हा शब्द जेव्हा मी उच्चारलाय, तुमच्या मेंटल स्क्रीनवर काय आलं? ती कारचं चित्र आलं तुमच्या मेंटल स्क्रीनवर, किंवा लोगो आला, का त्या मर्सिडीज बेन्झचं स्पेलिंग आलं? कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाईप करा, मी बघतो कमेंट की काय कमेंट्स आलेत. सो ॲज अ मर्सिडीज बेन्झ तुमचे काय नक्की चित्र आलं? जेव्हा मी मर्सिडीज बेन्झ म्हणलो, किंवा मी म्हणतोय पिझ्झा, जेव्हा मी पिझ्झा हा शब्द वापरला, उच्चारला, तर तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक्झॅक्टली काय आलं? मला नवीन बिझनेस करायचा आहे, पण कोणता करू हे समजत नाही. ओके, क्लॅरिटी नसते थॉट प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळा लोकांची, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम. कार, ब्रँड, फोटो, हाय प्रोफाईल कार, ओके, फोटो. तो हे सगळं का आलं? हे सगळं का आलं मित्रांनो? कारण तुमच्या सबकॉन्शियसला जे प्रोसेस करायचं असतं ते तो प्रोसेस करतो इमेजेसमध्ये. जे सबकॉन्शियस माइंड एवढं पॉवरफुल आहे की जे तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळवून देऊ शकते. तुम्ही जगातले बेस्ट ऑफ द बेस्ट पीपल बघा, कुठलेही ऑन्टरप्रिनर्स बघा, ते प्रत्येक जण फक्त आणि फक्त सबकॉन्शियस माइंडची पॉवर वापरूनच मोठे झालेले आहेत, दुसरं काही नाही. सो त्यांनी काय केलं? प्रत्येकाने इमेजेस क्रिएट केल्या की मला माझ्या बिझनेसमध्ये, मला माझ्या लाईफमध्ये एक्झॅक्टली काय पाहिजे. सो आपलं माइंड प्रोसेस करतं इमेजेस. जेव्हा मी म्हटलं पिझ्झा, तर तुम्हाला पिझ्झाचं स्पेलिंग नसेल आलं तुमच्या डोळ्यासमोर मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, पण तुमच्या डोळ्यासमोर तो पिझ्झा आला, कलरफुल आणि त्याचं टेक्स्चर आणि सगळ्या सगळ्या गोष्टी. जेव्हा मी मर्सिडीज बेन्झ म्हटलं, तर तेव्हा मर्सिडीज बेन्झ ही कार तुमच्या डोळ्यासमोर आली असेल, किंवा त्याचा लोगो तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. दॅट इज हाऊ युअर माइंड प्रोसेस द इन्फॉर्मेशन. आता हे मला सांगा, जेव्हा तुम्ही म्हणता ॲज अ बिझनेसमन, तुम्ही नक्की हे म्हणत असाल की यार मला सक्सेसफुल व्हायचंय,
मला सक्सेसफुल व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं किंवा काही चित्र उभं राहत आहे का? पहिली तर गोष्ट ती, की व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस? इज देअर एनी क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर पिक्चर इन फ्रंट ऑफ युअर मेंटल स्क्रीन ॲज अ सक्सेस? सक्सेस म्हणजे हे असं माझ्याकडं क्लिअर कट पिक्चर आहे का? जर का ते क्लिअर कट पिक्चर असेल, नथिंग लाईक इट. पण जर का ते नसेल, तर इमॅजिन करा की तुम्ही, जसं मी आता तुम्हाला म्हणलं की हिरवा रंग शोधा, आणि तुमचं माइंड पूर्णपणे फोकस नाही, त्यांनी सगळे हिरवे रंग शोधले. तसं जेव्हा तुमच्याकडे सक्सेस हे जेव्हा क्लिअर असेल, तुमचं माइंड ती शोधायला लागेल. पण इमॅजिन करा, मी जर का तुम्हाला म्हणलं एक एखादा असा वेगळा कलर शोधून काढा की जो कदाचित म्हणजे एक, किंवा एखादी अशी गोष्ट, मी जर का आता तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली की जी शोधून काढा की जी तुमच्याकडं आजूबाजूला तुम्हाला कशी दिसते तीच माहिती नाही. से फॉर एक्झाम्पल मी म्हटलं तुमच्या आजूबाजूला मिनिस्ट्रोनी कुठे आहे. आता मिनिस्ट्रोनी हा जर का शब्दच तुम्हाला माहिती नसेल, हे जर का तुम्ही कधी बघितलंच नसेल, तर तुमच्या मेंटल स्क्रीनवर काही इमेज येणारच नाही. आणि जर का ती इमेज आली नाही, तर तुम्ही काय शोधणार? बरं, मी जर का तुम्हाला म्हणलं की रेड कलर शोधा, तर तुम्ही आत्ता लगेच रेड कलर शोधू शकता. मी जर का तुम्हाला म्हटलं ग्रीन कलर शोधा, मी जर का म्हटलं येल्लो ब्ल्यू करू शकता. पण मी जर का म्हटलं मिनिस्ट्रोनी, तर मिनिस्ट्रोनीचा अर्थ काय हेच तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही शोधणार काय? तसंच तुमच्या माइंडला जर का सक्सेस म्हणजे काय हे जर का माहिती नसेल, तर तो कन्फ्यूज होणार. त्याला तुम्ही डायरेक्शन, ते जे विमान उडवायचं आहे, त्या विमानाला एक डायरेक्शन दिली पाहिजे, एक दिशा दिली पाहिजे. आणि जर का ती दिशा तुम्ही देऊ शकलात, ते जर का तुम्ही त्याला क्लॅरिटी देऊ शकलात, तर ॲब्सोल्युटली नथिंग लाईक इट. पण अनफॉर्च्युनेटली बरेचसे जण क्लॅरिटी देऊ शकत नाहीत. डॉमिनोज लोगो, पिझ्झा ॲड, परफेक्टली फाईन, याच गोष्टी येतात आपल्यासमोर. याच गोष्टी आपल्यासमोर येतात आणि त्याच्यामुळं मित्रांनो प्रॉब्लेम येतात बरेचसे. सो आय होप यू आर एन्जॉईंग द सेशन. मी तुम्हाला पुढं घेऊन जातो. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूयात आपण आणि परत पुढे जाऊयात. तुमची स्वतःची आयडेंटिटी तुमच्या माइंडमध्ये काय आहे? तुम्ही स्वतःला काय म्हणून ओळखता? तुम्ही स्वतःला सांगत असाल की बाबा मी एक ऑन्टरप्रेनर आहे, मी एक बिझनेसमॅन आहे, मी एक डॉक्टर आहे, मी एक इंजिनियर आहे, मी आर्किटेक्ट आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. किंवा तुमची एक सोशल आयडेंटिटी असेल, तुमची एक रिलिजियस आयडेंटिटी असेल, तुमची फॅमिली आयडेंटिटी असेल की मी एक मुलगा आहे, मी एक बाप आहे, मी एक भाऊ आहे, मी एक काय म्हणतात त्याला बॉस आहे, मी एक मॅनेजर आहे. किंवा तुमची लिगल आयडेंटिटी असेल किंवा धर्माची आयडेंटिटी असेल की मी हिंदू आहे, की मी ख्रिश्चन आहे, की मी कोण आहे. हे ह्या आयडेंटिटी झाल्या. पण तुमचं माइंड तुम्हाला स्वतःला काय म्हणतं, तुमचं माइंड तुम्हाला स्वतःला काय म्हणून समजून घेतं, आणि ती तुमच्या माइंडची काय म्हणतात त्याला एक भाषा आहे. दॅट इज द लँग्वेज ऑफ युअर माइंड विच यू विल अंडरस्टँड राईट नाव. सो मी तुम्हाला एक छोटंसं गोष्ट सांगतो, त्या गोष्टीबरोबर तुम्ही पुढे जायचंय. आणि मित्रांनो, या गोष्टीला जसं तुम्ही पुढे जाणार आहात, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची तुम्हाला स्वतःपुरती उत्तरं द्यायची आहेत आणि ती उत्तरं एकदम फास्ट यायला पाहिजेत. तुम्ही विचार करून उत्तर नाही द्यायची, पटकन उत्तर द्यायचं. आपण ज्याला म्हणतो स्पॉन्टेनियस, तसं स्पॉन्टेनियस उत्तर द्यायचंय. ऑल राईट. सो उत्तर स्पॉन्टेनियस यायला पाहिजे आणि जे पहिलं उत्तर येईल ते तुमचं उत्तर. त्याच्यात काही आपण राईट रॉंग किंवा हे चुकीचं हे बरोबर आहे अशातला काहीच प्रकार नाही आहे हा. ह्याच्यात मी तुमची फक्त एक सायकोलॉजी समजून घेणार आहे आणि तुम्हाला त्याचं एक इंटरप्रिटेशन सांगणार आहे. ऑल राईट. सो इमॅजिन करा की एक रस्ता आहे, अरुंद रस्ता, आणि त्या रस्त्याने तुम्ही चाललेले आहात. ऑल राईट, आपली गोष्ट चालू झालेली आहे. तुम्ही त्या रस्त्याने चाललेले आहात आणि अचानक तुमच्या समोर एक आडवी भिंत तुम्हाला दिसते. सो त्या भिंतीची हाईट काय आहे? इन्स्टंटली उत्तर द्यायचं, त्या भिंतीची हाईट काय आहे तुमच्या मनामध्ये. कमेंट बॉक्समध्ये नका टाकू, तुमच्या मनामध्ये ही सगळी उत्तरं रेडी ठेवा फक्त. इमॅजिन करा की तुम्हाला त्या भिंतीवरून पलीकडे जायचंय. इज इट इझी, इज इट डिफिकल्ट? त्या भिंतीवरून पलीकडे जाणं तुम्हाला सोपं वाटतंय का अवघड वाटतंय? पटकन उत्तर द्यायचंय, जास्त वेळ नाही घालवायचा. स्पॉन्टेनियस रिॲक्शन.
इमॅजिन करा की तुम्ही त्या भिंतीच्या पलीकडे गेलात. इमॅजिन करा की तुम्ही त्या भिंतीच्या पलीकडे गेलात आणि तिकडे एक असं गवत वाढलेलं असं एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि मोठा एरिया आहे आणि त्या गवतातून तुम्ही चालत चालत चाललेले आहात. तर हे सगळं चालत चाललेले असताना तुम्हाला वाटेमध्ये एक कात्री दिसते. सो ती कात्री तुम्हाला उचलायची आहे का नाही उचलायची ते तुम्ही ठरवा. इट इज युअर कॉल. ऑल राईट. इमॅजिन करा तुम्ही अजून पुढे चाललाय आणि अजून पुढे जाताना तुम्हाला एक चावी दिसते खाली पडलेली. चावी, किल्ली. सो त्या किल्लीची साईज काय आहे? ती छोटी आहे का मोठी आहे? ती तुम्हाला घ्यायची तुमच्या बरोबर का नाही घ्यायची ते तुमचं तुम्ही ठरवा. ऑल राईट. आता तुम्ही अजून पुढे चाललाय आणि अजून पुढे गेल्यावर तुम्हाला पाणी दिसतं. काय आहे ते पाणी म्हणजे? तर तलाव दिसतोय का नदी दिसतीये का एक डबकं दिसतंय का कुठलं तरी साठलेलं पाणी दिसतंय? काय नक्की ते पाणी कुठल्या रूपात तुम्हाला ते पाणी दिसतंय? ऑल राईट. आता इमॅजिन करा की तुम्हाला ते पाणी तुम्ही क्रॉस करताय, तुम्ही क्रॉस केलं आणि तुम्ही अजून पुढे गेलात आणि अजून पुढे गेल्यावर एक साधारण 1 किलोमीटरवर तुम्ही चालताय आणि तुम्हाला एक जंगल दिसतं. तुमच्या समोर असं एक मोठंच्या मोठं जंगल आहे. तर ते जंगल तुम्हाला आरपार दिसतंय का तुम्हाला खूप घनदाट जंगल दिसतंय? इमॅजिन करा की तुम्ही त्या जंगलाच्या आतमध्ये चालला आहात आता. इतक्या वेळ तर तुम्ही मैदानात होता, आता तुम्ही त्या जंगलाच्या आतमध्ये शिरताय आणि आतमध्ये शिरताना तुम्हाला सोपं वाटतंय का डिफिकल्ट वाटतंय? त्या जंगलात आत शिरणं इज इट इझी, इज इट डिफिकल्ट? इमॅजिन करा तुम्ही काही करून तुम्ही त्या जंगलाच्या आतमध्ये गेलेले आहात आता आणि तुम्ही चालताय त्या जंगलातून चालताय 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 आणि आता तुम्ही त्या जंगलाच्या कुठंतरी मध्यभागी आलात. अंदाजाने तुम्ही सांगू शकता की हा आतापर्यंत मी मध्यभागीपर्यंत आलेलो आहे. आता ते जंगल डिस्क्राईब करा. तुम्ही इमॅजिन करा की त्या जंगलाच्या मध्यभागी थांबलेले आहात आणि पूर्णपणे ते जे जंगल आहे ते डिस्क्राईब करायचंय. तुम्हाला घनदाट दिसतंय का तुम्हाला आरपार दिसतंय का सनलाईट वरून येतोय का तुम्हाला अंधार वाटतोय जंगलामध्ये त्या मध्यभागी काय वाटतंय हे फक्त तुम्ही डिस्क्राईब करा. हे सगळे जे मी सांगतो हे मेटाफोर्स म्हणतात त्याला आमच्या लँग्वेजमध्ये. हे एक रूपक आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने मी तुमच्या डायरेक्टली सबकॉन्शियसशी बोलतोय सध्या. सो जे काही तुमचं जंगल आहे, अंधार वाटतोय का उजेड वाटतोय, व्हॉट एव्हर इट इज, दॅट इज युअर आन्सर. आणि आता इमॅजिन करा की तुम्ही त्या जंगलातून अजून पुढे चाललाय आणि आता जंगलाच्या बाहेर पडताय आणि असं जसं तुम्ही जंगलाच्या बाहेर पडताय ते जंगल तुम्हाला मागं गेलं आणि तुम्ही परत पुढे चालता. तिथं एक मोठं मैदान आहे. त्या मैदानावरून तुम्ही चालताय 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 आणि दूरवर तुम्हाला एक काहीतरी घरासारखं दिसतंय. तुम्ही जवळ जाताय आणि जसं तुम्ही जवळ जाता तुम्हाला ते घर स्पष्टपणे दिसतं. सो डिस्क्राईब व्हॉट इज दॅट हाऊस. ते घर कसं आहे, कुठलं घर आहे, काय टाईपचं आहे? तो एक राजवाडा आहे का ती एक झोपडी आहे का ते एक साधं घर आहे? काय आहे ते घर? ते तुमचं घर जे काही तुम्ही बघितलंय ते डिस्क्राईब करा मनामध्ये. आणि आता अजून पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही त्या घरात आत जावा. घरात आत जावा, तिथं नॉक करा त्या दरवाज्यावर आणि नॉक केल्यानंतर कोणी व्यक्ती दरवाजा उघडणार आहे आणि ती व्यक्ती अशी असेल की जी तुम्हाला ओळखते आणि तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता आणि ती व्यक्ती तुम्हाला ओळखते अशी व्यक्ती असणार आहे. तुम्ही दरवाजा नॉक करताय आणि ती व्यक्ती दरवाजा उघडते. कोण आहे ती व्यक्ती? आणि तुम्ही आत घरात जाऊन बसलाय, सेटल झालाय. सो फ्रेंड्स, इथं ही स्टोरी संपलेली आहे. स्टोरी संपलेली, त्या स्टोरीमधून आता पूर्णपणे बाहेर या आणि आता मी तुम्ही स्वतः कोण आहात, तुमची स्वतःची आयडेंटिटी तुमच्या मनामध्ये काय आहे हे समजून सांगतो. आपण परत स्टोरी पहिल्यापासून चालू करू आणि आता तुम्हाला काय करायचंय, आता तुम्ही जी उत्तरं दिली स्वतःसाठी ती उत्तरं फक्त टॅली करून बघायची आहेत. मी म्हटलं की तुम्ही एका रस्त्याने चाललेला आहात आणि त्या रस्त्यावर तुम्हाला एक आडवी भिंत दिसते. व्हॉट इज द हाईट ऑफ दॅट वॉल? त्या भिंतीची हाईट काय आहे? सो ज्यांना ती भिंतीची हाईट खूप मोठी वाटली
अशा लोकांना असं वाटतं की लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत. ज्यांना ती भिंतीची हाईट छोटी वाटली, त्यांना असं त्यांचं माइंडसेट असं आहे की हा यार प्रॉब्लेम्स आहेत पण मी त्याला ओव्हरकम करू शकतो. जेव्हा मी सांगितलं की तुम्हाला भिंतीच्या पलीकडे जायचंय, ज्यांना ते भिंतीच्या पलीकडे जाणं सहज सोपं वाटलं, ती लोक प्रॉब्लेम्स कुठलाही आला तरी त्यांचं माइंडसेट असं आहे की आपण त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करू. ज्यांच्या भिंतीची हाईट खूपच जास्त होती त्यांनी तर ते विचारच नाही केला की मला हे भिंत सोडून पलीकडे जायचं पण आहे किंवा कसं जाता येईल. हा विचार पूर्णपणे त्या लोकांनी डोक्यातून काढून टाकला. त्यांचा माइंडसेट असं आहे की प्रॉब्लेम्स आले तर मी तिथून बाहेर पडणार, मी जास्त काय अं, त्याच्यावर काही काम नाही करणार. जसं तुम्ही पुढे गेलात आणि तुम्हाला एक सीझर सापडली, एक कात्री सापडली, ती तुम्ही घ्यायची का नाही हे तुम्हाला ठरवायचं होतं. ज्या लोकांनी कात्री घेतली असेल अशी लोक एक अशा रिलेशनशिपमध्ये आहेत की जे ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिपला बिलीव्ह करतात. ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिपचा अर्थ काय मित्रांनो, की तुम्ही फक्त कामापुरते एकमेकांशी संवाद साधता. तुमच्या कस्टमर बरोबर, तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर तुम्ही फक्त तात्पुरता संवाद साधता आणि बाकीच्या वेळेला जर का तुम्हाला काही गरज नसेल तर सहज म्हणून त्याला फोन केलाय आपल्या कस्टमरला किंवा आपल्या कस्टमरला सहज म्हणून बर्थडेचं विश केलेलं आहे किंवा त्याला हॅपी न्यू इयरचं विश केलंय असं नाही करत. जर का तुम्ही कात्री घेतली असेल तर. नसेल घेतली, नो प्रॉब्लेम. त्याच्या पुढे गेल्यात तुम्हाला एक चावी सापडली. चावीची साईज काय होती? ज्यांच्याकडे मोठी चावी आहे ती लोक सुपर ॲम्बिशियस आहेत. त्यांना जीवनामध्ये खूप काहीतरी मोठं मिळवायचंय, खूप काहीतरी मोठं करायचंय. वेळेस ज्या लोकांना छोटी चावी सापडली ते लोक असे आहेत की जे जास्त खूप ॲम्बिशियस नाहीत. जे चाललंय बाबा जसं चाललंय तसं चालू देत. माझ्या काही फार मोठ्या अपेक्षा नाहीत. मला काही धीरूभाई अंबानी नाही बनायचं. पण माझं जैसा चल रहा है वैसे चलने दो. जर का ती चावी तुम्ही घेतली असेल तर तुम्ही स्वतःचा विचार, स्वतःच्या फॅमिलीचा विचार पहिले करता. वेळेस ज्या लोकांनी चावी तशीच ठेवून दिली, ती की तशीच ठेवून दिली खाली, ती लोक बऱ्यापैकी सोसायटीचा विचार पहिल्यांदा करतात. ते सोशल एंटरप्रेन्योर्स असतात की समाजासाठी मी काय करू, माझ्यासाठी नाही मी समाजासाठी काय करू, ह्याचा विचार त्यांच्याकडे जास्त असतो. जसं तुम्ही अजून पुढे गेलात मित्रांनो, तुम्हाला मी म्हणले की तुम्हाला पाणी दिसेल. कसलं पाणी होतं? ज्यांच्याकडं नाव हे पाणीचा संबंध आहे तुमच्या पर्सनल रिलेशनशिपवर, तुमची रिलेशनशिप विथ युअर हजबंड ऑर वाईफ. सो ज्यांच्याकडं पाणी असं भरपूर होतं, ज्यांनी पाणी असं खळखळतं बघितलं, वाहतं पाणी बघितलं, त्यांची रिलेशनशिप त्यांच्या स्पाऊस बरोबर किंवा त्यांच्या लाईफ पार्टनर बरोबर खूप उत्तम चालू आहे. पण ज्यांनी एखादं डबकं बघितलं असेल, ज्यांनी एखादं शांत तलाव बघितला असेल किंवा ज्यांनी एखादं असं बघितलं असेल की जे सॅच्युरेटेड आहे, त्या लोकांनी समजून घ्या की तुमची रिलेशनशिप कुठंतरी तुमच्या स्पाऊस बरोबर तेवढी स्ट्रॉंग नाहीये, जेवढी एक्साइटमेंट, जेवढी एन्जॉयमेंट, जेवढं छान एक रिलेशनशिप एक 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी किंवा नवीन लग्न झालं तेव्हा होतं की जेव्हा ॲज अ फ्रेंड जेव्हा तुम्ही काम करत होता मस्त, तसं आज नाही राहिलं. सो हे कदाचित तुम्ही अति बिझनेसमध्ये घुसल्यामुळं किंवा काही देर कुड बी एनी अदर प्रॉब्लेम काय असतील ते तुमचं तुम्हाला शोधून काढायचे की का असं झालं असेल की माझी रिलेशनशिप माझ्या स्पाऊस बरोबर तेवढी स्ट्रॉंग का नाहीये. तुम्ही ते पाणी क्रॉस करून पुढे गेलात आणि पुढे तुम्हाला एक जंगल दिसलं. ज्या लोकांना जंगल दिसलं आणि ज्यांनी आरपार बघितलं ते जंगलातून, ती लोक अशी आहेत की जे फ्युचर बघू शकतात, की ज्यांना फ्युचरच्या काही गोष्टींचा अंदाज आहे की मला हे बिझनेस केले पाहिजेत, मला हे असं केलं पाहिजे. ज्या लोकांना ते पूर्ण डार्क दिसलं असेल मित्रांनो, ह्याचा अर्थ तुमचं माइंड तुम्हाला फ्युचर दाखवतच नाहीये की 2035 तुमच्यासाठी कसं असेल ही क्लॅरिटीच नाहीये, तर तुम्ही काम का करणार? सो या सगळ्या केसमध्ये यू हॅव टू वर्क ऑन युअर फ्युचर. मी म्हटलं की तुम्ही एंट्री करा तुमच्या जंगलामध्ये. हाऊ डिफिकल्ट हाऊ इझी इट इज. ज्यांना वाटलं की त्या जंगलात एंट्री करणं डिफिकल्ट आहे ते असं विचार करतात की फ्युचर अवघड आहे, फ्युचर डिफिकल्ट आहे आणि मला जमणार नाही किंवा काही चॅलेंजेस आहेत मला ते ओव्हरकम करता येणार नाहीत. सो हे झालं. जसं तुम्ही जंगलाच्या आतमध्ये आलात, सेंटर पॉईंटला आलात, तुम्ही जंगल तुमचं डिस्क्राईब केलं. जंगल डिस्क्राईब केल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल ज्यांच्याकडं जंगल खूप अंधार होता किंवा काही दिसत नव्हतं किंवा खूप घनदाट जंगल होतं, ते समजून घ्या की तुमची जी कंपनी आहे किंवा तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहता की जे तुमचे मित्रपरिवार आहेत
तिथं तुम्हाला काम केलं पाहिजे, ते बदलले पाहिजेत. कुठंतरी सॅच्युरेशन झालंय फ्रेंड्समध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये आणि तुमच्या कंपनीमध्ये. कंपनीचा अर्थ तुमचे जॉब हा असा नाही, पण तुमची संगत. ज्यांना ते जंगलाच्या मधोमधून आरपार दिसलं, खूप काही काही लांब लांब दिसलं, त्या लोकांचं काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे जनसंपर्क आहे किंवा त्यांचा खूप लोकांशी चांगला संपर्क आहे आणि दे आर लिव्हरेजिंग दॅट. तुम्ही जंगलातून बाहेर गेलात आणि तुम्हाला एक घर दिसलं, ते घर सिग्निफाईज करतं की तुमचा अबंडन्स काय आहे, तुम्ही लाईफला कसं बघता. ज्यांनी खूप मोठं घर बघितलं, लॅविश काहीतरी बघितलं, त्यांचं लाईफ ते तसं जगायचा प्रयत्न करत राहतात. भले त्यांचा इन्कम तेवढा नसेल, पण ते तशा पद्धतीने जगणार. भले एखाद्या महिन्यात 1,00,000च पैसे कमवले, 1,00,000 रुपयेच कमवले, पण त्या 1,00,000 रुपयाचा तो माणूस iPhone 11 Pro घेऊन टाकेल. वेरस ज्या माणसाने छोटं घर बघितलं असेल, तो कदाचित असा असेल की 1,00,000 नाही 10,00,000 कमवले, पण मी साधाच राहणार. मी काही फार भारी राहणार नाही किंवा मी फार भारीतल्या गाड्या घेणार नाही किंवा मी फार चांगल्या लोकॅलिटीमध्ये राहणार नाही किंवा खूप एक्स्ट्रा वेगळं खर्च करणार नाही. सो ते घर सिम्बॉलाइज आहे तुमच्या स्वतःच्या माइंडसेटचं, तुमच्या स्वतःच्या अबंडंट सेटचं. आणि जी व्यक्ती तुम्ही नॉक केल्यानंतर ज्यांनी दार उघडलं, ती अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीवर तुमचं माइंड 100% भरोसा करतं की काही जरी झालं तरी ही पर्टिक्युलर व्यक्ती तुम्हाला कंटिन्यू साथ देईल, तुम्हाला कंटिन्यू गायडन्स देईल, सपोर्ट देईल. सो दिस इज व्हॉट इज द स्टोरी, दिस इज व्हॉट इज युअर आयडेंटिटी. ही तुमची आयडेंटिटी झाली. तुमचं माइंड तुम्हाला स्वतःला काय म्हणून आयडेंटिफाय करतं, तर या पद्धतीने आयडेंटिफाय करतं. सो किती लोकांना ही स्टोरी, तुम्हाला स्वतःची स्टोरी वाटली, कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाईप करा येस. जर का तुम्ही या स्टोरीशी रेझोनेट झाला असाल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा, सो दॅट मला कळेल की ही स्टोरी तुम्हाला कुठंतरी वाटलं की नाही यार हे बरोबर माझं चालू आहे सगळं. सो जस्ट मी कमेंट्स बघतो. येत आहेत अजून कमेंट्स. ओके, येस येस येस, ग्रेट ग्रेट. सो बऱ्याच लोकांच्या येस. आता मित्रांशी कधी भेटलेलो नाहीये मी, तुम्हाला काही पर्सनल प्रश्न विचारले नाहीत, मी तुम्हाला काहीच नाही केलं, पण मी तुम्हाला तुमची तुमच्या मनाने काय केलेली आहे विदाउट एनी कॉन्टेक्स्ट. मी तुम्हाला काही न विचारता किंवा तुम्हाला काही न सांगता तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करून दिल्या. सो हे 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 कसं झालं? दिस इज हाऊ वी आयडेंटिफाय आवर सेल्फ. दिस इज हाऊ वी आयडेंटिफाय आवर सेल्फ. सो एन्जॉय करत असाल तर करत राहा. अजून आपण पुढं सेशन घेऊ. ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत, 1 तास झाला आपण बोलतोय, पण अजून बरंचसं पेंडिंग आहे माझ्याकडून, मला अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत. सो मी तुम्हाला थोडासा अजून वेळ मागून घेईल, कनेक्टेड राहा. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर प्लीज टाईप करा की कंटिन्यू, सो दॅट मी कंटिन्यू करीन. ऑलरेडी 1 तास झालेला आहे. कोणाची तरी कमेंट्स मी बघतो तोपर्यंत. प्लीज एक्सप्लेन करा. आत्ता अनफॉर्च्युनेटली जुनी गोष्ट एक्सप्लेन नाही करणार, कारण आपला वेळ जाईल त्याच्यामध्ये. आपण त्याच्यापेक्षा पुढं जाऊयात. आय होप तुम्ही एन्जॉय करताय. सो लेट्स मूव्ह अहेड अँड अंडरस्टँड सम मेथड. एक मेथड मी तुम्हाला सांगणार आहे की जी मी प्रॉमिस केलं, स्टेप फॉर्म्युला. आणि व्हॉट इज दॅट 3 स्टेप फॉर्म्युला इज नोन एज RPM. RPM हा फॉर्म्युला आहे. सो आय नो किंवा आय होप तुम्ही नोट डाऊन करत नसाल तर प्लीज नोट डाऊन करा हे काय मी सांगतोय. सो जेव्हा तुम्ही बिझनेस करताय तर हे 3 प्रश्न किंवा या 3 गोष्टी तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा किंवा स्वतःला विचारा. त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे व्हॉट आर द रिझल्ट्स आय वॉन्ट. व्हॉट आर द रिझल्ट्स आय वॉन्ट. आता ही एक दुसरी प्रोसेस आहे, ही एक दुसरी ऍक्टिव्हिटी समजून करा. आत्ता वही पेन घेऊन या, घेऊन आला नसाल तर
एक एक मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला, आणि ही दुसरी ऍक्टिव्हिटी आपण इमिजिएटली करणार आहोत. ज्यांच्याकडे वही पेन रेडी आहे, ग्रेट. नसेल तर लगेचच घेऊन या, किंवा तुम्ही मोबाईल सकट तुम्ही जिथं कुठं फिरताय तिथं जाऊन घेऊन या. आणि हा पहिला प्रश्न लिहा, व्हॉट आर द रिझल्ट्स आय वॉन्ट. मला माझ्या बिझनेसमध्ये, मला माझ्या रिझल्ट्स काय पाहिजेत. हा आत्ता प्रश्न लिहायचा आहे. उत्तर तुम्हाला लिहायला कदाचित खूप वेळ लागू देत, पण जर का तुम्ही आजचा दिवस स्वतःसाठी दिलात तर मित्रांनो ट्रिमेंडस फरक पडेल, ही माझी गॅरंटी. सो पहिला प्रश्न, व्हॉट आर द रिझल्ट्स आय वॉन्ट. मला काय रिझल्ट्स पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की बऱ्याच लोकांना हेच माहिती नाहीये की मला नक्की पाहिजे काय, मला नक्की काय नक्की पाहिजे माझ्या आयुष्याकडून, मला नक्की काय पाहिजे माझ्या बिझनेसमधून, मला किती प्रॉफिट पाहिजे. हे जर का माझ्याकडे क्लिअर नसेल तर होईल काय की मला ही गोष्ट क्लिअरिटी नसल्यामुळं माझं माइंड भरकटत जाणार, ते इकडं तिकडं जाणार, आणि त्याच्यामुळं मला कधीच ते रिझल्ट मिळणार नाहीत जे मी अपेक्षा करत होतो. से फॉर एक्झाम्पल जर का देव आत्ता तुमच्या समोर आला आणि म्हटला की बोल तुला काय पाहिजे, तर काय आपल्याकडे ती लिस्ट रेडी आहे का की मला आत्ता देवाकडून काय पाहिजे. इमॅजिन करा की तुमचा देव आत्ताच्या आत्ता प्रसन्न झाला आणि तुमच्या समोर आला, तर निम्म्याच्या वर लोक तर म्हणतील देवा जरा वेळ दे, मी अजून विचार नाही केला की मला काय पाहिजे. इजंट इट. कारण आपल्याला डोक्यात ती क्लिअरच नाहीये ना की नक्की पाहिजे काय. सो आज जर का तुम्ही ही प्रोसेस केली मित्रांनो, मी तर सजेस्ट करेल इमिजिएटली हा सेशन संपल्यानंतर तुम्ही तुमचं सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही बीव्ही सगळं सगळं बंद करा, एका खोलीमध्ये जावा, कोंडून घ्या स्वतःला आणि या प्रश्नांची उत्तरं लिहा. कदाचित 2 तास जातील, कदाचित 5 तास जातील, कदाचित 8 तास जातील, पण त्याच्यानंतर जे तुम्ही मिळवणार ते इतकं जबरदस्त असेल की त्याला मी आत्ता नाही सांगू शकत की काय होईल. तुम्ही वाटल्यास मला नंतर किंवा या व्हिडिओला नंतर कमेंट टाका की काय तुमचे रिझल्ट्स आले. सो पहिला तर हा आहे की मला रिझल्ट्स काय पाहिजेत. दुसरा, व्हॉट इज माय पर्पज. पहिला RPMचा R झाला रिझल्ट्स, P फॉर पर्पज. मी हे का करतोय. बऱ्याच लोकांना व्हाय हा क्लिअर नसतो. बरेच जण काय करतात की सर मला बिझनेस करायचा आहे, मी कुठला बिझनेस करू. कुठला बिझनेस करू हा प्रश्न नाहीये, का तो बिझनेस करायचा आहे ही पहिली महत्वाची पायरी की व्हाय आय वॉन्ट टू डू दॅट बिझनेस. पैसे कमवायचे हे तुम्हाला उत्तर आहे का सोशल सर्व्हिस करायची हे उत्तर आहे. तुमचं व्हाय पहिले क्लिअर पाहिजे, तुमचा पर्पज पहिले क्लिअर पाहिजे की मी काय ही गोष्ट करतोय. त्या पर्पज जर का क्लिअर नसेल तर तुम्ही कितीही आटापिटा केलात तरी एका सर्टन लेवलच्या नंतर तुम्ही जाऊ शकत नाही, कारण तुमचा पर्पजच, उद्देशच मुळात डोक्यामध्ये क्लिअर नाहीये की मला हे करतोय का. बरेच लोक ऍक्टिव्हिटी करतात पण ते प्रोडक्टिव्ह नसतात. सी बरेच जण तुम्ही आज खूप ऍक्टिव्हिटी करत असाल, खूप गोष्टी करत असाल, पण त्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, दोज आर मुवमेंट्स आर नॉट अचिव्हमेंट्स. दोज आर मुवमेंट्स, ते तुमच्या मुवमेंट्स आहेत, ते अचिव्हमेंट नाहीये. जसं आपण म्हणतो की काय बरं म्हणतात, घाण्याचा बैल. येस, घाण्याचा बैल तो जसा एका गोल 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 दिवसभर फिरत राहतो आणि संध्याकाळी तो कुठं असतो तर जैसे ते पोझिशनवर, स्टेटस को पोझिशनवर. सो तसं मित्रांनो आता तुम्ही जे काही करता आहात तुमच्या बिझनेसमध्ये, विचार करा की तुम्ही ऍक्टिव्हिटी करता आहात का तुम्ही प्रोडक्टिव्हिटी करता आहात. आणि जेव्हा तुम्ही म्हणतोय की तुम्हाला तुमचे रिझल्ट आणि पर्पज पाहिजेत, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीची लिस्ट बनवा की उद्या मला 10 लोकांना कॉल करायचा आहे, उद्या मला मार्केटिंगची कॅम्पेन बनवायची, उद्या मला प्रोडक्टमध्ये हे करायचंय. ऍक्टिव्हिटी नाही. समजून घ्या फरक. ऍक्टिव्हिटी नाही करायच्यात आपल्याला आपला पर्पज काय आहे बिझनेसचा आणि मला काय रिझल्ट द्यायचे ते लक्षात घ्यायचंय. सो पहिले झाला रिझल्ट, दुसरा झाला पर्पज, आणि तिसरा RPM, M फॉर मॅसिव्ह ऍक्शन. व्हॉट आर दोज मॅसिव्ह ऍक्शन्स आय एम रेडी टू टेक राईट नाव. अशा कुठल्या मॅसिव्ह ऍक्शन्स आहेत की ज्या मी आत्ताच्या आत्ता घ्यायला तयार आहे. बऱ्याच वेळा मी आळशीपणा करतो, चालढकल करतो, उद्यावर टाकतो गोष्टी आणि ऍक्शन घेत नाही. इजंट इट. सो हे बऱ्याच वेळा होतं. सो हे का होतं
कारण मी ॲक्शन घेत नाही, मी प्रोक्रॅस्टिनेशन करतो, मी गोष्टी पुढे ढकलतो, मी गोष्टी पुढे टाकतो आणि त्याच्यामुळं कधीच रिझल्ट मिळत नाही. सो जी लोक ॲक्टिव्ह असतात, जी लोक कायम ॲक्शन घेतात, त्या लोकांनाच फक्त रिझल्ट मिळतात. जे लोक कधी ॲक्शन घेत नाहीत, की जे लोक ॲक्टिव्हिटी करत नाहीत, आणि ॲक्शन मी म्हणत नाही नुसतं ॲक्शन, मी म्हणतो मॅसिव्ह ॲक्शन, ट्रिमेंडस ॲक्शन. मी जसं म्हटलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही बसा. माझ्या मागच्या एका वर्कशॉपमध्ये मी याच गोष्टीवर वर्कशॉप घेत होतो की प्रोक्रॅस्टिनेशन टू ॲक्शन, आळशीपणापासून एक ॲक्शन टेकर कसं बनायचं, आळशीपणा कसा घालवायचा आणि ॲक्शन टेकर कसं बनायचं. माझं 5 दिवसाचं वर्कशॉप असतं ते, आणि 6व्या दिवशी मी सगळ्यांना 1 to 1 भेटतो आणि लाईव्ह इंटरॅक्शन करतो. असं 6 दिवसाचं ते मॉड्यूल मी डेव्हलप केलेलं आहे. तर त्या मॉड्यूलमध्ये एका पार्टिसिपंटनी मागच्या वेळेला मला सांगितलं, जेव्हा मी त्यांना अशा ॲक्टिव्हिटी देतो की हे करा, तर तो म्हटला की सर तुम्ही संध्याकाळी 8 वाजता सेशन संपवलं, त्याच्यानंतर मी 9 वाजता जेवण करून जे लिहायला बसलो, ते रात्री ऑलमोस्ट 2-2:30 वाजेपर्यंत मी कंटिन्यू लिहित होतो आणि माझ्या इतक्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि इतकं मला ते सिस्टमॅटिक पद्धतीने माझ्या गोष्टी अलाइन झाल्या की आता मला प्रचंड क्लॅरिटी आली की मला काय करायचंय. आणि हे 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तो म्हणला की सर माझे ऑलमोस्ट 2 महिन्याची पेंडिंग कामं मी या 5 दिवसात केली. एवढा जबरदस्त माझ्यामध्ये फरक पडला. कारण का? वी वर्क ऑन माइंडसेट. हे जेव्हा तुम्हाला कळेल की माझा व्हाय काय आहे, माझा पर्पज काय आहे, माझे ॲक्शन्स कसे आहेत, त्यावेळेला मित्रांनो तुमचे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो RPM मेथडनुसार तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. व्हॉट आर माय रिझल्ट्स, मला रिझल्ट्स काय पाहिजेत, 2020च्या एंडला मला काय रिझल्ट पाहिजेत, व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट, त्याची पर्पज काय, कारण काय, मला का हे पाहिजे, व्हाय, स्टार्ट विथ व्हाय, का पाहिजे आपल्याला. सो हे व्हाय जेव्हा क्लिअर असेल ना, जसं आत्ता लॉकडाऊन आहे, लोक घराच्या बाहेर निघत नाहीत, का निघत नाहीत, त्यांचं व्हाय परफेक्टली क्लिअर आहे की मी घराच्या बाहेर निघालो तर मला करोना होऊ शकतो. सो ॲज अ सेफ्टी मेजर मला घराच्या बाहेर निघायचं नाही. सो दॅट इज माय व्हाय. सो तुमचा व्हाय काय आहे, तुमच्या बिझनेसचा तुमचा व्हाय काय आहे, हे पहिले क्लिअर करा आणि टेक मॅसिव्ह ॲक्शन. हे 3 स्टेप फॉर्म्युला करा. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जसं मगाशी म्हटलं की मी तुम्हाला मार्केटिंगच्या काही गोष्टी सांगणार आहे की ज्या मी माझ्या गुरूंकडून शिकलो. तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला कदाचित राग येईल माझा, किंवा तुम्हाला कदाचित पटणार नाही हे, पण सांगतो, पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. कुठलाही बिझनेस तुम्ही करताय आता, लोक तुमच्या प्रोडक्टमध्ये किंवा तुमच्या सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्टेड नाहीत. लोक कशात इंटरेस्टेड सांगू? लोक इंटरेस्टेड आहेत त्यांच्या प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी. जर का तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस त्यांच्या एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकत असेल तर लोक तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत घेतील. लोकांना इंटरेस्ट नाहीये तुम्ही किती भारी आहात, तुमचं प्रोडक्ट किती भारी आहे, पण ते माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतंय का, मला एक वेगळं स्टेटस देतंय का. जसं लोकांना इंटरेस्ट आहे ॲपल फोन खरेदी करण्यामध्ये, का? कारण तो तुम्हाला एक आयडेंटिटी क्रिएट करून देतो, तो तुमचा एक स्टेटस क्रिएट करून देतो. लोक लोक काय विकत घेतात, तर लोक ती आयडेंटिटी विकत घेतात. लोक ॲपलचा फोन नाही विकत घेत, लोक एक स्टेटस विकत घेतात, त्याच्यासाठी पैसे देतात. तो ॲपलचा फोन घेऊन कोणी बघितलंय का की त्याला एवढं मोठं कव्हर घातलंय आणि तो कुठला फोन आहे कुणाला कळत नाही, खपचूप खिशात लपवून ठेवलाय, नाही होत. लोक तो 10 ठिकाणी डिस्प्ले करतात. का? कारण त्यांना ती आयडेंटिटी दाखवायची असते, त्यांना ते दाखवायचं असतं की दिस इज व्हॉट इज माय स्टेटस. सो तुमचं प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस असं स्टेटस, अशी आयडेंटिटी काही क्रिएट करतंय का? तुमचं प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस अशी काही प्रॉब्लेम्स माझे जे सॉल्व्ह करतंय का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पीपल परचेस फिलिंग्स. जगातला सगळ्यात पैसा, सगळ्यात जास्त पैसा किंवा पूर्णपणे पैसा हा कशावर खर्च केला जातो? एका खूप मोठ्या मार्केटिंग गुरूने सांगितलेलं आहे की ते म्हणजे जगातला सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो टू फील गुड, चांगलं वाटण्यासाठी. चांगलं वाटण्यासाठी, चांगलं एक अपग्रेड करण्यासाठी, प्रत्येक फिलिंग गुडसाठी लोक पैसे खर्च करतात. तुम्ही 2 BHK मध्ये राहताय, तुम्हाला 3 BHK जायचं, फील गुड फॅक्टर. तुमची छोटी गाडी, तुम्हाला मोठी गाडी पाहिजे, फील गुड फॅक्टर. तुम्हाला डायमंड नेकलेस नकोय, प्लॅटिनम नेकलेस पाहिजे, फील गुड फॅक्टर. एव्हरी सिंगल थिंग. तुम्हाला मारीचं बिस्किट नकोय, तुम्हाला कॅडबरी पाहिजे, किंवा तुम्हाला ते क्रीमचं बिस्किट पाहिजे, फील गुड फॅक्टर. सो
माझ्या बिझनेसमध्ये काही मी असं फील गुड फॅक्टर क्रिएट करू शकतो का? माझ्या बिझनेसमध्ये काही मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? आणि तिथं पूर्णपणे पैसा आहे. तो एंटायर मनी इज देअर. पैसा त्याच्यात नाही की तुमच्याकडे काय आहे, पैसा त्याच्यात आहे की तुम्ही लोकांचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का? सो ही जी ऍक्टिव्हिटी तुम्ही करणार आहात आत्ता सेशन संपल्यानंतर, RPM, रिझल्ट, प्रोसेस आणि मॅसिव्ह ऍक्शन, ही करायची आहे. ऑफकोर्स आपण लाईव्ह ती ऍक्टिव्हिटी नाही करू शकत कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. 6 तास लागतील का 8 तास लागतील, आणि जे सिरियस आहेत त्यांनी करा, जे सिरियस नसतील त्यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी 1 मिनिटाची आहे किंवा 0 मिनिटाची पण आहे. जर का तुम्ही सिरियस असाल आणि जर का तुम्हाला याच्यातून खरंच काहीतरी टेक अवे पाहिजे असेल तर ही ऍक्टिव्हिटी जरूर करा. आता ऑलमोस्ट 2:15 वाजलेत, मी वाइंड अप करायला घेतोय. एक शेवटचे एक 5-10 मिनिटं. मी जसं म्हटलं 5 क्वेश्चन्स टू आस्क. आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये आपल्याला 5 क्वेश्चन्स विचारायचे स्वतःला ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ ऑन्टरप्रनर. पहिला क्वेश्चन माझा काय असेल? लेट मी जस्ट चेक काही रिप्लायज आहेत का. ओके, व्हॉट इज गुड इन द करंट सिच्युएशन. माझा पहिला प्रश्न असेल की आत्ताच्या सिच्युएशनमध्ये चांगलं काय आहे, मी काय फाइंड आउट करू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं की लॉकडाऊन सारखी सिच्युएशन ह्याच्यामध्ये चांगलं काय आहे, तर मला तर आधी वाटलं की यार हे तर खरंच भयानक संकट झालं. पण जेव्हा मी हा प्रश्न टाकला स्वतःला की ह्याच्यात चांगलं काय आहे, तर चांगलं असं की मी असं तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. आणि मला हे माहिती नाही की ही जी लोक आहेत आता ऑनलाईन, ते कुठल्या सिटीमध्ये बसलेत, कुठल्या स्टेटमध्ये बसलेत. मी अनेक लोकांपर्यंत पोहोचतोय, माझं काम अनेक लोकांपर्यंत पोहोचतंय. दॅट इज गुड थिंग फॉर मी. सो भले मी फिजिकली नाही फिरत आहे, पण मी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सो व्हॉट इज गुड इन दिस सिच्युएशन. या सिच्युएशनमध्ये चांगलं काय आहे, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये चांगली गोष्ट आहे. दुसरा प्रश्न हा टाकायचा आहे की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये या गोष्टी चांगल्या आहेत. से फॉर एक्झाम्पल लॉकडाऊनचाच कॉन्टेक्स्ट घेऊयात आपण, कारण तो सध्या चालू आहे. सो लॉकडाऊनच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय चांगलं आहे, तर मी माझ्या फॅमिली बरोबर वेळ व्यतीत करू शकतोय. मी म्हणत नाही की मी आय एम स्टक ॲट होम, आय एम सेफ ॲट होम. आपण घरात अडकून नाही पडलेलो, तर आपण घरामध्ये सेफ आहोत. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये घरी बसून आपण काही काम करू शकतोय का टेक्नॉलॉजीचा वापर करून. सो विच कॉन्टेक्स्ट इट इज गुड. ॲटलिस्ट आपण जिवंत आहोत, त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही गोष्ट चांगली आहे. ॲटलिस्ट या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो आपण, त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही गोष्ट चांगली. सो बऱ्याचशा कॉन्टेक्स्टमध्ये या गोष्टी चांगल्या आहेत. सो हा दुसरा प्रश्न की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये फील गुड असलं पाहिजे. व्हॉट वुड आय नीड टू बिलीव्ह टू फील गुड. माझ्या बिलीफ सिस्टीम्सवर मला काम केलं पाहिजे. सो माझ्या बिलीफ सिस्टीम्स काय आहेत. जे काही तुम्ही बिलीफ सिस्टीम ठेवता स्वतःमध्ये, त्या गोष्टी तुमच्या खऱ्या होत जातात. सो जसं आपण म्हणतो की मी जे बघतो त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण हे जनरली म्हणतो की जी गोष्ट मी डोळ्यांनी बघितली त्याच्यावरच मी विश्वास ठेवतो. मी एक्झॅक्टली उलटं सांगेन की ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता त्याच गोष्टी तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता त्याच गोष्टी तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. ह्याचं एक सुंदर एक्झाम्पल तुम्हाला द्यावं असं वाटतंय, ते म्हणजे आपण प्रत्येकाने किंवा अनेक उद्योजकांनी, अनेक उद्योगपतींनी हे बघितलं असेल की एक फॅमिली 2 व्हीलरवर चाललेली आहे, वरून पाऊस पडतोय, नवरा गाडी चालवतोय, बायको मागं बसली, एक लहान मूल मध्ये बसलेलं आहे, ते छत्री धरून कसे बसे चाललेले आहेत. सो हे सगळ्यांनी बघितलंय, पण कुणाला त्याच्यातून काहीच नाही आलेलं. पण हीच गोष्ट जेव्हा रतन टाटा सारख्या माणसाने बघितली, तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे मला काहीतरी केलं पाहिजे या माणसासाठी. एक अशी स्वस्तातली कार काढली पाहिजे की जी एक सर्वसामान्य माणूस अफोर्ड करू शकेल. हे का झालं? बिकॉज ही बिलीव्ह दॅट ही कुड डू इट. त्यांची बिलीफ सिस्टीम होती की मी 1 लाखाची कार बनवू शकतो. सो जी गोष्ट तुम्ही बिलीव्ह करता ती गोष्ट तुम्ही बघू शकता. सो जी गोष्ट तुम्ही बघितली त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे त्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतात. जर का तुमचा विश्वास आहे की मला ही गोष्ट करता येऊ शकते, जर का तुमचा विश्वास आहे की मला बिझनेसमध्ये सक्सेस मिळू शकतं, तर तुमचे ऑटोमॅटिकली तुमचे ओपन ते होतात. जसं मी मगाशी म्हटलं की सगळे हिरवे कलर शोधा तुमच्या रूम मधले. तुमचा विश्वास होता की मला हिरवा कलर शोधू शकतो मी, आणि तुम्हाला सगळीकडे हिरवे कलर दिसायला लागले. सो तसं जर का तुमच्या बिलीफ सिस्टीमवर तुम्ही काम केलं, ऑफकोर्स हा खूप मोठा टॉपिक आहे.
एक 2 मिनिटात मी सांगतोय की त्या बिलीफ सिस्टीमवर जर का तुम्ही काम करू शकलात, एक विश्वास स्वतःमध्ये डेव्हलप करू शकलात, तर नथिंग लाईक इट. खूप वेगळ्या पद्धतीने खूप वेगळ्या लेवलवर गोष्टी होऊ शकतात. चौथा प्रश्न मला जो विचारायचा आहे स्वतःला ॲज अ ऑन्टरप्रेनर, व्हॉट इज माय लर्निंग आउट ऑफ दिस सिच्युएशन. या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये माझं लर्निंग काय आहे, माझं लर्निंग काय या सिच्युएशनमध्ये. आता खूप जणांनी खूप गोष्टी शिकल्यात ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही टेक्नॉलॉजी शिकलात, पण एक आपल्याला एक लेसन मिळालं. या करोनाने सगळ्यांना खूप चांगलं लेसन दिलं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि एक लेसन तर हा पण मिळाला की जर का तुमचा प्रोडक्ट सर्व्हिस ऑनलाईन नसेल तर तुमचं भवितव्य अवघड आहे. सो हा एक मोठा लेसन मला पण मिळाला की ऑनलाईन असणं कंपल्सरी आहे, ऑनलाईन असणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज माय लर्निंग आउट ऑफ दिस सिच्युएशन. सिच्युएशन काही पण असेल, चांगली वाईट, त्याच्यातून मी जर का लर्निंग म्हणलं, हां त्याच्यातून मी शिकलो काय. माझे 5 लाख रुपये बुडले, जर का मी ते बुडले त्याच्यावर जर का रडत बसलो तर मला त्याचं दुःख होत राहील. पण मी जर का म्हणलं त्याच्यातून मी शिकलो काय, तर मी हे शिकलो की कुणावर पण विश्वास नाही टाकायचा, किंवा विश्वास टाकायचा असेल तर आधी हे करायचं ते करायचं. सो काहीतरी मी लर्निंग केलं असेल. सो व्हॉट इज दॅट लर्निंग, ते लर्निंग आपल्याला समजून घ्यायचंय. आणि पुढचा प्रश्न, जो 5वा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, व्हॉट विल आय डू डिफरंटली नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेपासून मी वेगळं काय करेल, पुढच्या वेळेला मी वेगळं काय करेन माझ्या बिझनेसच्या संदर्भात, किंवा माझ्या जॉबच्या संदर्भात, किंवा माझ्या धंद्याच्या संदर्भात, माझ्या लाईफच्या संदर्भात, कुठल्याही ह्याच्यामध्ये, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, कुठल्या ह्याच्यामध्ये मी वेगळं काय करेन. कारण मी आता एवढ्या गोष्टी शिकलोय, मी आता एवढ्या गोष्टी समजलोय, आता मला वेगळं काय केलं पाहिजे सो दॅट मला वेगळे रिझल्ट्स मिळतील. सी, रिझल्ट्स वेगळे का नाही मिळत, कारण आपण त्याच ट्रॅकवर जातो, पॉईंट ए टू पॉईंट बी. तुम्ही जर का पॉईंट ए टू पॉईंट बी कंटिन्युअसली जाताय आणि तुम्ही म्हणता की मला सी रिझल्ट मिळाला पाहिजे, हे कसं शक्य आहे. तुम्ही एकाच पद्धतीने प्रयत्न करता आणि तुम्ही वेगळे रिझल्ट एक्सपेक्ट करता, त्याला वेडेपणा म्हणतात. तुम्हाला जर का वेगळे रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्हाला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि जर का तुम्ही म्हणता की मी सगळं करून थांबलो, सगळं करून थकलो, हे नाही. तुम्ही सगळं नाही केलं, तुम्ही 2 गोष्टी ट्राय केल्या, 4 गोष्टी ट्राय केल्या, 10 गोष्टी ट्राय केल्या असतील, 100 गोष्टी ट्राय केल्या असतील, पण नक्कीच तुम्ही 1000 गोष्टी नाही ट्राय केल्या, नक्कीच तुम्ही 10,000 गोष्टी नाही ट्राय केल्या. सो जर का तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काम केलं पाहिजे. सो हे 5 प्रश्न तुम्हाला विचारायचे स्वतःला. तुम्ही नोट डाऊन केले असतीलच. जर नोट डाऊन केले नसेल तर परत एकदा सांगतो की व्हॉट इज गुड इन द करंट सिच्युएशन. या करंट सिच्युएशनमध्ये चांगलं काय आहे हे मला पहिले प्रश्न टाकायचा आहे. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये ही गोष्ट चांगली आहे तो दुसरा प्रश्न टाकायचा आहे. तिसरा प्रश्न टाकायचा आहे की माझ्या बिलीफ सिस्टम्स काय आहेत. व्हॉट शुड आय बिलीव्ह दॅट इट इज गुड. चौथा प्रश्न मला टाकायचा आहे, व्हॉट इज माय लर्निंग. माझं लर्निंग काय आहे. आणि 5वा प्रश्न टाकायचा आहे की व्हॉट शुड आय डू डिफरंट नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेला मी वेगळं काय करू. हे जर का 5 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेत ॲज अ बिझनेसमन, तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड, तुमच्या जॉब, बरं हे जे प्रश्न आहेत आपण आज जे 3 टप्पे आणि हे 5 प्रश्न घेतले, ते फक्त बिझनेस पुरते मर्यादित आहेत का? नाही. ते तुम्ही बिझनेसमध्ये वापरा, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये वापरा, तुमच्या सोशल लाईफमध्ये वापरा, कुठेही हे गोष्ट अप्लाय करा आणि बघा कसे रिझल्ट्स येतात. सो आय थिंक ऑलमोस्ट 2:20 झालेत. आपण सव्वा तास बोलतो आहोत आणि अजून देण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेअभावी आता इथं थांबूयात. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याची उत्तरं देईल. तसंच तुम्हाला काही ज्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे त्यांना पण मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करीन. आणि जो मी प्रोग्राम म्हणला की जो मी लॉन्च करतो आहे, आता ऑलरेडी लॉन्च झाला, एक बॅच झाली, दुसरी बॅच आहे की प्रोकॅस्टिनेशन टू ॲक्शन. आळशीपणावर मात कशी करायची आणि एक ॲक्शन टेकर कसं बनायचं 6 दिवसांमध्ये. हा 6 दिवसांचा प्रोग्राम आहे. त्याची तशी फीज मी 2,500 रुपये म्हणतो. पण या लॉकडाऊनमुळं आणि या सगळ्या ह्याच्यामुळं 2,500 ऑफकोर्स मी काही वेगळ्या व्हॅल्यू ॲड पण देतो. पण जर का तुम्हाला तेवढं नसेल पाहिजे तर हा प्रोग्राम आपल्या या मेंबर्ससाठी मी आणि या लॉकडाऊनच्या काळात सर्वांसाठी 499 या माफक किमतीला उपलब्ध करून दिलेला आहे. 499 ओनली. ज्याला सर्टिफिकेशन पाहिजे त्यांच्यासाठी 599 आणि ज्याला माझं
1 to 1 डिस्कशन पाहिजे, ज्यांना माझं 1 to 1 कोचिंग पाहिजे त्यांच्यासाठी 2500. पण तुम्हाला जर का नुसता प्रोग्राम अटेंड करायचा असेल तर तुम्ही तो 499 रुपीजचा प्रोग्राम आहे, 6 दिवसाचा प्रोग्राम आहे. जर का तुम्हाला वाटलं वर्थ असेल तर डेफिनेटली करा. त्याची लिंक पण मी या ग्रुपमध्ये टाकतो किंवा माझा नंबर टाकतो, तुम्ही माझ्या नंबरवर पिंग करा, मी तुम्हाला त्याचे डिटेल्स शेअर करेन. सो आता जाऊयात प्रश्नांकडे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्लीज या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी बघतोय. ओके, सरांनी माझा नंबर ऑलरेडी टाकलेला आहे. मी पण माझा मोबाईल आता जस्ट शेअर केलाय. सो दॅट इज माय मोबाईल नंबर, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, सो दॅट मी त्याची उत्तरं देऊ शकेन. ऑल राईट, काही प्रश्न दिसत नाहीत. मोबाईल नंबर आत्ताच जस्ट शेअर केला. रवी सरांनी पण आता नंबर परत एकदा शेअर केलेला आहे. आय एम प्लॅनिंग फॉर स्टार्टअप सिन्स लास्ट 4 years. 4 वर्षापासून तुम्ही जर का प्लॅनिंग करताय तर एकतर तुम्ही काहीतरी जबरदस्त प्लॅनिंग करताय इलॉन मस्क सारखं, की कुठंतरी मला स्पेस शटल बनवायचंय किंवा काय, किंवा तुम्ही फक्त प्लॅनिंग करताय आणि तिथं ऍक्शन्स काही नाही. जेव्हा आपण गोल्स म्हणतो ना, तेव्हा गोल्स ह्याचा अर्थ दे आर ड्रीम्स बट विथ डेडलाईन. ही माझी स्वप्न आहेत आणि त्याच्याबरोबर माझी डेडलाईन्स पण आहेत. पण जर का तुम्ही नुसतंच प्लॅनिंग खूप लोकांना आवडतं, बरेच जण नुसतं प्लॅनिंग करतात की अरे असं करू तसं करू तसं करू, पण ऍक्च्युअल कृती, जेव्हा मी मगाशी म्हटलं RPM मेथड, तिसरं स्टेप आहे मॅसिव्ह ऍक्शन. आजच्या आज, आत्ताच्या आत्ता मी त्या बिझनेसला काय करू शकतो की जेणेकरून माझा बिझनेस चालू होईल. कुठली पहिली स्टेप घेईल मी? मला शॉपॅक काढावं लागेल, मला हे करावं लागेल, जे काही काम असेल त्यातली पहिली स्टेप की मी आजच्या आज कंप्लीट केली तर दॅट इज ॲक्शन. सो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये 4 वर्ष जर का विचार करताय तर दॅट इज टू मच ऑफ टाइम. बरेचसे जण, दुसरा हा प्रॉब्लेम आहे बऱ्याच लोकांचा की ते काय करतात, ते परफेक्शनच्या मागे जातात की जेव्हा मी परफेक्ट होईल ना तेव्हा मी बिझनेस चालू करेल. मित्रांनो, परफेक्शन नावाचा काहीच प्रकार नाहीये. रोल्स रॉयस सारखी कंपनी पण R&D डिपार्टमेंट चालवते आणि ते पण रिसर्च करतात की आपण अजून परफेक्ट कसं बनावं. हे का करतात की जी गाडी एवढी महागातली गाडी आहे जगातली, एवढी प्रीमियम टाईपची गाडी, ते लोक सुद्धा म्हणतात की आम्ही परफेक्ट नाही आहोत. तर आपण चालू करणार कधी? इफ वी डोंट स्टार्ट वी विल नेव्हर बिकम परफेक्ट. सो त्या जर का ह्याच्यात तुम्ही चक्करमध्ये असाल परफेक्शनच्या, त्याच्यातून पहिले बाहेर या. हां, मार्केटिंग बद्दल सांगणार होतात. मार्केटिंग बद्दल ऑलरेडी मी सांगितलं की लोक तुमची प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत. लोक इंटरेस्टेड आहेत त्यांच्या आयडेंटिटीमध्ये, लोक इंटरेस्टेड आहेत त्यांच्या स्टेटसमध्ये, लोक इंटरेस्टेड आहेत की तुम्ही त्यांच्या फिलिंग्सला अंजारताय का गुंजारताय का, लोक इंटरेस्टेड आहेत की तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय का. तुम्ही जर का सांगितलं की सारंग कुलकर्णीजी, जर का तुम्ही सांगितलं की तुमचा बिझनेस काय आहे तर मी एक एक्झाम्पल लाईव्ह देऊ शकेन आत्ता. सो प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचा बिझनेस काय आहे, सो त्या पद्धतीने मी थोडंसं तुम्हाला गाईड करू शकेन मार्केटिंग बद्दल. थँक्यू. मस्त झालं सेशन म्हणून लोकांचे कमेंट्स येत आहेत. पण मराठी माणसाला कमेंट करायला रवी सरांसारखा एक माणूस लागतो की जो पुश देतो की अरे कमेंट करा रे, कमेंट करा रे. कारण सहजासहजी कुणाचं कौतुक करणं हा मराठी माणसाचा स्वभाव नाही.
सो जसं मी म्हटलं की मार्केटिंग किंवा लोकांना काय पाहिजे, लोकांना यार तुमचे प्रोडक्ट किंवा तुमचे सर्व्हिसेस नको आहेत, लोकांना पाहिजे त्यांचे सोल्युशन्सचे प्रॉब्लेम, त्यांचे प्रॉब्लेमचे सोल्युशन्स. से फॉर एक्झाम्पल एखादा माणूस जर का ह्याचा बिझनेस करतोय, अं, तुम्ही से शेअर मार्केटचा बिझनेस करताय किंवा तुम्ही कपड्यांचा बिझनेस करताय. सो लोकांना त्यांचे जे काही आत्ताचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आत्ताचे जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत, त्याला तुम्ही काही सोल्युशन देताय का, हे लोकांना पाहिजे. लोकांना तुमचा ब्रँड किती भारी हे नाही, लोकांना हे पाहिजे की बाबा तुमच्या पडील या टेक्निकमुळं किंवा तुमच्या पडील प्रोडक्टमुळं मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. जसं एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, तो जर का म्हणला की मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतो, मी हे करतो, मी ते करतो, लोकांना ते नको आहे. तुम्ही लोकांना हे सांगा, ॲज अ मार्केटिंग तुम्ही लोकांना हे सांगा की मी तुमचं घर पावसाळ्यात गळण्यापासून वाचवीन. मी तुम्हाला एक अशी गोष्ट बांधून देईन की जी तुमच्या फॅमिलीला बाइंडिंग राहील, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर सुखाने राहाल. किंवा जसं DSKचं वाक्य आहे, घराला घर पण देणारी माणसं. सो जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अशा गोष्टी इन्कल्केट करता, लोक इमोशन्स विकत घेतात. लोक तुमचे प्रोडक्ट विकत नाही घेत, लोक तुमचे सर्व्हिसेस विकत नाही घेत, लोक इमोशन्स विकत घेतात. सो तुम्ही कुठं त्या गोष्टी इमोशनली कशा तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये मिक्सअप करू शकता, त्याच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे. तुम्ही जर का प्युअरली तुमचं प्रोडक्ट विकलं, लोक नाही विकत घेत. जसं बरेचसे लोक आपण LIC पॉलिसी किंवा टर्म इन्शुरन्स घेतो. का घेतो? कारण टर्म इन्शुरन्समध्ये ती लोक आपल्याला टर्म इन्शुरन्स विकत नाहीत, ते आपल्याला इमोशन्स विकतात की तुम्ही गेल्यानंतर तुमची फॅमिली सुखरूप राहील. सो हा जो एक गोष्ट असती, ती गोष्ट आपण विकत घेतो. सो मी टर्म इन्शुरन्स नाही विकत घेतला, मी विकत घेतली माझ्या फॅमिलीची सेफ्टी. सो अशा पद्धतीने लोक जेव्हा तुम्ही मार्केटिंग करतात, तेव्हा तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की लोकांचे पेन एरियाज काय आहेत, त्यांचे अनटोल्ड पेन काय आहेत. किंवा मला ही गोष्ट जमत नाही, मला इंग्लिश बोलायला चांगलं जमत नाही, ह्या माझा जर का पेन असेल, तर जर का तुम्ही असं काहीतरी प्रोडक्ट लॉन्च केलं की 10 दिवसांमध्ये इंग्लिश बोलायला शिका, तर त्या माणसाला ते वाटेल की हा यार 10 दिवसात मी काहीतरी करू शकतो. सो क्वांटिफायबल जेव्हा तुम्ही लोकांना आउटकम देता, त्यांचे क्रेडेन्शियल देता, तेव्हा तुम्ही ते मार्केटिंग परफेक्ट करू शकता. ओके, MLM बिझनेसमध्ये करिअर होऊ शकेल का? सी इट इज नॉट अबाउट एनी बिझनेस. हा कुठल्याही बिझनेस बद्दलचा नाही, हे तुमचं पॅशन. तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला जर त्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये पॅशन असेल, तर तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता आणि सक्सेसफुली करू शकता. सो लोक चित्र विकून पण कोट्याधीश झालेत आणि एखाद्या साध्या गोष्टीवरून सुद्धा ते मोठा बिझनेस करू शकतात. सो इट इज नॉट अबाउट व्हॉट, म्हणजे त्या बिझनेसमध्ये स्कोप आहे का नाही. स्कोप कुठल्याही बिझनेसमध्ये नसतो, स्कोप असतो तो माणसामध्ये. तुम्ही त्याला कुठल्या लेवलला घेऊन जाताय ते डिपेंड करतं. एकाच फील्डमध्ये, एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 टाईपचे लोक दिसतील. तुमच्या MLM बिझनेसमध्ये पण अशी हजारो लोक तुम्ही बघितली असतील की ज्यांनी चालू केलं पण पैसे बुडाले, आणि असे काही लोक बघितले असतील की ज्यांनी अक्षरशः लाखो कमवले. सो हे काय होतं, का असं होतं की एक माणूस त्या बिझनेसमध्ये लाखो कमवतो आणि एक माणूस काहीच नाही कमवत. लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेचसे बिझनेसेस फ्लरिश झाले, बरेचसे बिझनेसेस पूर्णपणे उठले. ज्याचा रेस्टॉरंटचा बिझनेस होता त्याचा पूर्णपणे बंद झाला, पण त्याच माझ्या एका मित्राने रेस्टॉरंटच्या बिझनेसवरून त्यांनी त्याच्या सप्लायरला कॉन्टॅक्ट केला, त्यांनी ऑनलाईन भाज्या विक्री खरेदीचं काम चालू केलं आणि त्यांनी तो बिझनेस पुढे ग्रो केला. सो बिझनेस चांगला किंवा वाईट नसतो, इट इज युअर स्कोप. ऑल राईट. सो येस सर, थांबूयात आता नक्कीच. ऑलरेडी 1.5 तास झाला. थँक्स फॉर युअर पेशन्स. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि प्रश्न विचारले. इंटरॅक्टिव्ह सेशन. रवी सर, थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा, कोबीजशी संलग्न राहा. सो थँक्यू अँड बाय बाय. मी आता फिनिश करतोय.